चल बघा रे मुलांनो, थोडं आजच्या सेक्शन मध्ये जे थेअरी घेतो आपण, थोडी डिटेल मध्ये थेअरी घ्यायची, त्याच्यानंतर क्वेश्चन घ्यायचे ते. पहिला कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आपल्याला. पहिला आपल्याला लाईनचा सेक्शन बघायचा आहे, त्याच्यानंतर प्लेनचा, आणि पॅरलली काही त्याच्या रिलेटेड क्वेश्चन रिलेटेड कन्सेप्ट रिलेटेड क्वेश्चन पण त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत मुलांना. तर लक्ष द्या इकडे. पहिला जो आपल्याकडे पहिला समजून घ्या काय कन्सेप्ट असतो. फर्स्ट घ्यायचं आपल्याला लाईन. लाईन वाला सेक्शन या ठिकाणी घेणार आहेत आपण. ठीक आहे. अथवा इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय काय आता कशा टाईपचे क्वेश्चन आहेत बघा. एक लाईन आहे, पॉइंट ए दिलाय, त्याला पॅरलल एक लाईन आहे बी बार. ठीक आहे. मग आता पहिला काय असतो फॉर्म्युला आपला, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ए अँड पॅरलल टू अनदर लाईन बी बार. याचं इक्वेशन असतं आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. आता हा पॉइंट ए चा पोझिशन वेक्टर असतो. लॅम्बडा काय आहे? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. किंवा स्केलार म्हणू शकता तुम्ही लॅम्बडाला. लॅम्बडाला काय म्हणायचं? स्केलार. तर हा आपला रिझल्टंट असतो इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ए अँड पॅरलल टू बी बार. याला जर बघितलं आपण, बाय इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट, म्हणजे कुठला? ए, त्याचा पोझिशन वेक्टर ए बार, अँड पॅरलल टू द गिवन वेक्टर. गिवन वेक्टर म्हणजे दुसरी वेक्टर आहे बी बार. त्याला कसं पॅरलल, त्याचं इक्वेशन काय घ्यायचं? आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. या टाईपची डायग्राम असते. ठीक आहे. तर आपल्याला फक्त लक्षात ठेवा, हा पॉइंट ए आहे, त्याच्यामधून एक लाईन पास करते, आणि ह्या लाईनचं आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. आणि ही लाईन कुणाला पॅरलल आहे? तर बी बार वाल्या लाईनला पॅरलल आहे. इथं इक्वेशन कसं घ्यायचं? आर बार इक्वल टू ए बार मध्ये ए चा पोझिशन वेक्टर काय असतो? ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स ऑफ लॅम्बडा इज अ स्केलर बी बार. हे फर्स्ट इक्वेशन झालं आपलं. क्लियर? इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू दी सिंगल पॉइंट अँड पॅरलल टू बी बार. तर दुसरं इक्वेशन कसं आहे? एखादी लाईन आहे, ती काय करते? पॉइंट ए पॉइंट बी मधून पास करते. इथं पॅरलल वाला कन्सेप्टच नाहीये. फक्त लाईन काय करते? हे आणि बी पॉइंट मधून पास करते. मग अशा लाईनचं इक्वेशन येत असतं आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स ऑफ दॅट इज बी बार मायनस ए बार. या टाईपमध्ये. ठीक आहे. तर आपलं सेकंड बघा, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू दी पॉइंट अँड पासिंग थ्रू टू पॉइंट्स. एक ए पॉइंट आहे आणि हा दुसरा बी पॉइंट आहे. पॅरलल कन्सेप्ट नाही इथे. दोन पॉइंट मधून जर लाईन पास होत असेल, त्याचं इक्वेशन कसं घ्यायचं? आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस ए बार. आधी बी बार घ्यायचा, नंतर ए बार. हे कधी यूज करायचं? जर लाईन ही दोन पॉइंट मधून पास करत असेल तर. पाठीमागचा हा कधी यूज करायचा? आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. हा कधी यूज करायचा? जर लाईन फक्त एका पॉइंट मधून पास करत असेल आणि बी बारला सेकंड वेक्टरला पॅरल असेल. क्लिअर आहे? पहिल्या केसमध्ये पॅरल आणि पॉइंट दिला असतो, दुसऱ्या केसमध्ये फक्त दोन पॉइंट दिले असतात, आणि यांचेच कार्टेशियन इक्वेशन असतं. जसं आपलं पहिलं आहे ना, सिंगल पॉइंट मधून पास करतो आणि पॅरल टू बी बार. मग आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय की लक्षात राहील यासाठी. ए बार प्लस लॅम्बडा बी बार. याचं कार्टेशियन इक्वेशन कसं असतं? एक्स मायनस एक्स वन डिवाइड बाय ए इक्वल टू वाय मायनस वाय वन डिवाइड बाय बी इक्वल टू झेड मायनस झेड वन डिवाइड बाय सी. तर आपल्याला लाईन्स मध्ये दोन टाईपचे इक्वेशन आहेत. एक आहे वेक्टर इक्वेशन्स, राईट, आणि दुसरा आहे मुलांनो कार्टेशियन इक्वेशन. ठीक आहे. कार्टेशियन इक्वेशन आणि वेक्टर इक्वेशन. तर हे क्लिअर झालं तुमचं. सिंगल पॉइंट साठी दोन फॉर्म्युले बघितले आपण. पॉइंट ए मधून पास करते आणि वेक्टर बी बारला कसा आहे? पॅरलल. दुसऱ्या केसमध्ये आता बघा, त्याचाच हा कार्टेशियन फॉर्म आहे. आता एक्स वन वाय वन झेड वन काय असते या ठिकाणी? बघा रे मुलांनो, जो पॉइंट ए असतो तो असतो तुमचा एक्स वन वाय वन झेड वन, आणि जो आपला बी बार आहे, बी बार कडे काय भेटत असतं? ए आय प्लस बी जे
प्लस सी के, म्हणजे ए बी सी हे आय जे के चे कोइफिशियंट असतात, त्याला डिरेक्शन रेशो पण म्हटलं जातं. तर इथं आपल्याला ते एबीसी घ्यायचं आहे. जसं आता एक सांगितलं तुम्हाला भाऊ की फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट 2, 3, 4 अँड पॅरलल टू द व्हेक्टर. ठीक आहे, काय घेतलं इथं व्ही बार इक्वल टू 10i प्लस 20j प्लस या ठिकाणी 13k घेतलं. आणि आपल्याला सांगितलंय व्हेक्टर इक्वेशन काढा आणि कार्टेशियन पण काढा. मग व्हेक्टर कसं काढणार आपण? व्हेक्टर इक्वेशन असतं आपलं, दॅट इज, सांगा बरं मुलांना काय असतं, आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. मग इथं लिहून टाकणार मी ए बार कसा बनणार माझा, ए पासून ए बार कसा बनतोय 2i प्लस 3j प्लस 4k. कॅप आता लिहित नाही मी, बी बार इक्वल टू 10i प्लस 20j प्लस 13k. प्रत्येकाला कॅप असतंय, सगळी जागेवर लिहायची गरज, म्हणजे मी लिहित नाही, मी समजून घे. ठीक आहे, मग आता बस या व्हॅल्यू पुट करायची. ए बारची व्हॅल्यू 2i प्लस 3j, आणि प्रत्येक फॉर्म्युला जो आहे तो असाच सांगेल मी, थोडं समजून, त्याच्यामुळे लक्ष द्या. कारण आपले याचे पण 2 पार्ट बनणार आहेत. पहिला पार्ट मध्ये थेरी भरपूर आहे, 2 टॉपिक आहेत, लाईन वेगळा आहे, प्लेन वेगळा आहे, कंबाईन करून घेतो आपण मुलांना त्यांना. ठीक आहे, त्याच्यामुळे हा सेक्शन जास्त महत्वाचा आहे. हा सेक्शन जर तुम्हाला प्रॉपर समजला, दुसरा सेक्शन मध्ये फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहेत आपण. तर व्ही बारची व्हॅल्यू आपली दॅट इज 10i प्लस 20j प्लस 13j. तर अशा टाईपमध्ये आपल्याला ए बार भेटला प्लस लॅम्बडा बी बार भेटला, आणि हेच इक्वेशन आहे. याच कार्टेशियन इक्वेशन काढायचं सांगितलं आपल्याला. कार्टेशियनचं काय सांगितलं होतं? कार्टेशियन इक्वेशन काय असतं मुलांना बघा, x मायनस x1 डिवाइड बाय ए, y मायनस y1 डिवाइड बाय v, आणि z मायनस z1 डिवाइड बाय c. आता या केसमध्ये x1 y1 आणि z1 काय असतं बघा, जो पॉइंट ए असतो आपला, ह्याला म्हणायचं आपल्याला x1 y1 z1, आणि हे जे 10, 20 आणि 13, किती घेतलं, 13 घेतलं, 13 हे कसे तुमचे ए बी सी आहे. मग इथे व्हॅल्यू येणार x मायनस ए ची व्हॅल्यू 2 आहे डिवाइड बाय 10, y मायनस 3 डिवाइड बाय 20, z मायनस 13 डिवाइड बाय, सॉरी, z मायनस 4, z मायनस काय घ्यायची तर 4 घ्यायची व्हॅल्यू, z मायनस 4 डिवाइड बाय 13. झाला आन्सर याचा. या टाईपमध्ये तुम्ही असेच ऑप्शन दिलेले असणार आहेत. हे कुठला फॉर्म आहे तुमचा सांगा, कार्टेशियन फॉर्म म्हणायचं. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, वेक्टर इक्वेशन हे झालं, आणि हे कार्टेशियन इक्वेशन, दिस वन इज कार्टेशियन इक्वेशन. चला, पहिला क्लिअर झाला. तर पहिला फॉर्म्युला आपण बघितला, दोन्ही पण बघितले. कुठले 2 फॉर्म्युले बघितलेत? आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार अँड एक्स मायनस x1 डिवाइड बाय ए, y मायनस y1 डिवाइड बाय बी, z मायनस z1 डिवाइड बाय सी. हे तर आपण बघितलं कार्टेशियन इक्वेशन आणि वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट, ए पॉइंट मधून पास करताय आणि बी बारला पॅरलल. आता पुढचे 2 फॉर्म्युले बघा. जर आता लाईन 2 पॉइंट मधून पास करत असेल ए आणि बी, त्यासाठी वेक्टर इक्वेशन काय असतो आपला? वेक्टर इक्वेशन असतो, सांगा, आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स ऑफ बी बार मायनस ए बार. आणि कार्टेशियन इक्वेशन असतं एक्स मायनस x1 x2 मायनस x1 y मायनस y1 y2 मायनस y1 आणि z मायनस z1 डिवाइड बाय z2 मायनस z1, या टाईपमध्ये. तर ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी असतात. म्हणून याच्यामध्ये पण बघा, ए पॉइंट घेतला आपण 1, 2, 3, राईट, आणि बी पॉइंट घेतलाय 3, 4 आणि 5. ठीक आहे, अशा टाईपमध्ये. आणि आपल्याला आता सांगितलंय वेक्टर इक्वेशन काढा, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू दी 2 पॉइंट. असं क्लिअर राहतं की 2 पॉइंट मधून पास करा आणि वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे, तर मग काय करायचं या ठिकाणी? आता आन्सर कसं बनणार याचं बघा. आन्सर बघणार आहे आपला पहिला फॉर्म्युला आर बार इक्वल टू
ए बार प्लस लॅमडा टाइम्स ऑफ बी बार. ए बारची व्हॅल्यू आय प्लस 2j प्लस किती आला 3k प्लस लॅमडा ॲज इट इज. आता बी मायनस ए करायचं डायरेक्ट. बी मायनस 1 किती आला 2i. 4 मायनस 2 किती आला रे 2j. 5 मायनस 3 किती आला रे प्लस 2k. तर हे आपलं कुठलं इक्वेशन बनलं वेक्टर इक्वेशन. काय म्हणायचं मुलांना वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन. हे विसरू नका वेक्टर इक्वेशन म्हणतो आपण त्याला. क्लिअर आहे वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन. चला पुढे बघू आता बघा कार्टेशियन इक्वेशन कसं काढणार इथूनच. एक्स मायनस x1 किती 1 डिवाइड बाय x2 किती आपला 3 मायनस 1 y मायनस 2 आणि 4 मायनस 2 z मायनस 3 आणि 5 मायनस 3. राईट आहे त्या टाईप. मग आन्सर किती आला x मायनस 1 बाय 2 y मायनस 2 बाय 2 z मायनस 3 बाय 2. ते आपलं झालं तुमचं वेक्टर इक्वेशन ऑफ द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन. बघ लाईन मध्ये 4च मेन फॉर्म्युले आपले हे लक्षात घ्या. पॉइंट ए मधून पास करते आणि दुसरी लाईन त्याला बी बार पॅरल आहे. दुसरा कुठला आहे 2 पॉइंट मधून पास करते राईट ए बार बी बार. याचे दोन इक्वेशन बनतात वेक्टर इक्वेशन पासिंग थ्रू द सिंगल पॉइंट अँड पॅरल टू बी बार. आणि सेकंड कार्टेशियन याचं पण वेक्टर 2 पॉइंट आणि दुसरा आहे कार्टेशियन 2 पॉइंट. असे 4 फॉर्म्युले आपण त्या ठिकाणी घेतलेले. आता एक्झाम्पल बघा 4चे. इथे काय कंडिशन आहे ते आपण थोडं डिस्कस करू आपण. बरं रिमार्क दिलाय काय प्रोसेस करायची बघ. या ठिकाणी मुलांना पॅरलल वेक्टर दिलाय राईट बी बार. देन A1 B1 C1 ला काय म्हणायचं डिरेक्शन रेशोज ऑफ द लाईन. आणि समजा आता A1 B1 C1 हे जर डिरेक्शन रेशो असतील याच्यापासून मला एक वेक्टर लिहायचं असेल तर मी वेक्टर कसा लिहिणार दॅट इज बी बार इक्वल टू बी बार इक्वल टू A1I प्लस B1J प्लस C1K या टाईपमध्ये. जर आपल्याला हे दिलं असेल तर आपण हे काढू शकतो. आणि त्यांनी ऑलरेडी असं दिलं बी बार 3I 5J 10K. इथून समजून जायचं की A1 B1 A1 3 B1 5 आहे आणि C1 10 हे काय तुमचे DRS. ठीक आहे थर्ड अंपायर नाही आहे डिरेक्शन रेशो म्हणायचं. DRS मीन्स डिरेक्शन रेशो. चला मुलांना पुढे जायचं आपल्याला. दुसरा कन्सेप्ट बघा आता. पुढच्या याच्यामध्ये दिलं आता कार्टेशियन इक्वेशन दिलंय इक्वल टू लॅम्बडा राईट. तर मला सांगा इथून मला एक्स काढायचं. एक्स कसं येणार माझा लॅम्बडा ए प्लस x1 समजतंय. ए न मी लॅम्बडाला मल्टिप्लाय करणार आणि मायनस x1 पलीकडे पाठवणार. एक्स ची व्हॅल्यू x1 प्लस लॅम्बडा ए. वाय ची व्हॅल्यू किती येतं मग बी इंटू लॅम्बडा आणि इकडचं काय मायनस y1 पली गेलं प्लस y1 लॅम्बडा बी. तसंच z1 इंटू लॅम्बडा सी. आपल्याला 3 कोऑर्डिनेट भेटतात. दीज आर दी पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ द कार्टेशियन इक्वेशन. याला पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ कार्टेशियन इक्वेशन म्हणायचं. कुणी जर असा क्वेश्चन दिला x मायनस 3 डिवाइड बाय 5 इक्वल टू y प्लस 4 डिवाइड बाय 6 आणि इक्वल टू z मायनस 5 डिवाइड बाय 7. इथं आपल्याला सांगितल्याचा कुठलं फॉर्म आहे रे कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू सिंगल पॉइंट. आणि इथं आपल्याला क्लिअरली विचारलंय
याचा पॅरामेट्रिक फॉर्म सांगा. पॅरामेट्रिक फॉर्म कसं येणार? याला काय करायचं, इक्वल टू लॅम्बडा घ्यायचा, बस पॅरामेट्रिक फॉर्म बनणार. एक्स इज इक्वल टू 3 पलीक गेला +3 झाला, खालच्या 5 न लॅम्बडाला मल्टिप्लाय झाला एक्स. वाय कसं बनणार आता, हा पलीक गेलं मायनस बनतंय -4 प्लस किती आलं तुमचा 6 लॅम्बडा. तसं झेड इक्वल टू किती आलं आपलं, झेड इक्वल टू बरं या ठिकाणी 5 + 7 लॅम्बडा. दीज आर दी पॅरामेट्रिक इक्वेशन म्हणू शकता किंवा पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द सिंगल पॉइंट. तर ह्या कार्टेशियन फॉर्मचा हा कसा आहे तुमचा पॅरामेट्रिक फॉर्म आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन कॅन नॉट रिप्रेझेंटेड बाय सिंगल इक्वेशन. कार्टेशियन इक्वेशन हे सिंगल इक्वेशन पासून आपण रिप्रेझेंट करू शकत नाही. जसं आपल्याला फक्त ए बार दिलाय, आपल्याला बी बारची पण गरज पडते ना, आणि ए बार मधून आपल्याला काय भेटेल, x1 y1 z1 भेटेल. इथून आपल्याला ए बी आणि सी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटत असते, जे की आपल्या डिनॉमिनेटर मध्ये असतो बघा इथे. चला पुढे जाऊ मुलांना. आता पुढचा आहे आता 2 पॉईंट मधून पास करायचं. तो पण घेतला आपण. 2 पॉईंट मधून जर लाईन पास करत असेल तर आपलं इक्वेशन काय येतं मुलांना, आपलं इक्वेशन असतं हे आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस ए बार. जर समजा हा ए बार दिलाय आणि हा बी बार दिलाय, असं ऑप्शनच दिलं नाही आपल्याला या फॉर्म मध्ये, तर मुलांना लक्षात ठेवा, जर आपली लाईन 2 पॉईंट मधून पास करत असेल, ठीक आहे, तर त्याचं फॅक्टर इक्वेशन काय असतं, असं पण लिहू शकता तुम्ही, आर बार मायनस ए बार क्रॉस बी बार मायनस ए बार इक्वल टू 0. तर हा फॉर्म पण तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता मुलांना. ठीक आहे, याला या टाईप मध्ये पण तुम्ही लिहू शकता. तर हे पण कशाचं इक्वेशन आहे तुमचं, फॅक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट. म्हणजे तुमच्या लक्षात तर हे राहणारच आहे मुलांना, आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा दॅट इज बी बार मायनस ए बार. समजा हे ऑप्शन मध्ये दिसलंच नाही आपल्याला, तर मग काय दुसरं लक्षात ठेवायचं, आर बार मायनस ए बार क्रॉस बी बार मायनस ए बार इक्वल टू 0. हा सेकंड फॉर्म ऑफ कसा आहे, फॅक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. चला पुढे आता ह्याच काय घ्यायचंय, 2 पॉईंट मधून पास होणार आहे लाईनचं आपल्याला कार्टेशियन इक्वेशन त्या ठिकाणी घ्यायचंय मुलांना. कार्टेशियन इक्वेशन हे पण मी सांगितलं तुम्हाला, काय व्हॅल्यू याची, x मायनस x1 डिवाइड बाय x2 मायनस x1. इथे हे लक्षात ठेवायचं, इथे x1 कंपल्सरी, इथे x मायनस x1 x2 मायनस x1, इथं y1 कंपल्सरी, y मायनस y1 y2 मायनस y1, z मायनस z1 z2 मायनस z1, राईट, या टाईप मध्ये. याच्यामधले पॉईंट कुठले असतात, पॉईंट असतात तुमचे x1 y1 z1, आणि दुसरा पॉईंट काय असतो तुमचा x2 y2 आणि z2 पॉईंट असतो. हा x2 y2 आणि z2. तर आता क्वेश्चन बघा याच्यावरचे, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट अँड हॅव्हिंग पोझिशन वेक्टर्स. आता मुलांना मला सांगा, पोझिशन वेक्टर म्हणजे काय असतं, तो पॉइंटचा वेक्टर असतो. पोझिशन वेक्टर कुणाला म्हणायचं असतं हे पण सांगतो. जसं आपल्याकडे हा ओरिजिन आहे मुलांना, हा ओरिजिन आहे, आणि इकडे समजा पॉइंट पी आहे, कुठे असेल, मग इथून हे लाईन जॉईंट जी केली, ओ आणि पी मधली जी लाईन असते, ठीक आहे, त्याला आपल्याला पोझिशन वेक्टर म्हणायचं असतं. त्याला तुम्ही स्मॉल पी न शो करू शकता. समजा एखादा पॉईंट इथं दिलाय, मग ओरिजिन पासून ते जे डिस्टन्स असतं किंवा त्याच्यामध्ये जो वेक्टर बनणार असतो त्याला पोझिशन वेक्टर म्हणायचं असतं. कुठे असेल, तुम्हाला कुठलाही एखादा वेक्टर दिला असेल, पी वेक्टर दिलाय आय 1 2 3, त्याचा पोझिशन वेक्टर पी बार येणार, काय येणार त्याची व्हॅल्यू, आय प्लस 2j प्लस 3k. कारण हे विथ रिस्पेक्टिव्ह काय असतं तुमचं ओरिजिन असतं. ओरिजिनच्या रिस्पेक्टिव्ह जे पण तुमचा वेक्टर असतो त्याला म्हणायचं असतं आपल्याला पोझिशन वेक्टर. बघा वेक्टर 2 टाईपचे असतात, एक तर तुम्ही ओरिजिनला अटॅच करू शकतात, किंवा दुसरं ऑप्शन काय आपल्याला इंटरनल अटॅच करू शकतात. पी क्यू बार कसा काढतो, क्यू बार मायनस पी बार काढतो ना आपण, पण आपल्याला ओ पी बार कसा येणार तुमचा पोझिशन वेक्टर, फक्त पी बार येतं, कारण आपल्याला माहिती आहे ओरिजिनचा 0 0 असतो. चला पोझिशन वेक्टर, पोझिशन म्हणजे काय सांगितलं मी आता, तर आपल्याला पोझिशन वेक्टर दिलाय आणि काय दिलं आपल्याला इथं, पॅरलल वेक्टर दिलाय, पॅरलल टू दी वेक्टर, 2 वेक्टर दिलेत. तर मुलं कन्फ्युज होतात, सर पाठीमागं तुम्ही तर पॉईंटचं सांगितलं होतं, एक पॉईंट आणि एक पॅरलल लाईन असते. मुलांनो हे पोझिशन वेक्टर जो असतो ना, याचे पॉईंट्स भेटतात आपल्याला, आणि पॅरलल टू द वेक्टर म्हणजे याची डायग्राम जर काढली आपण, तर ती डायग्राम अशी बनणार आहे, ही एक आहे, ही एक. आता ही जी पॅरलल लाईन आहे त्याची वेक्टर दिलाय आपल्याला, काय दिलाय तो, हा वाला दिलाय.
4i मायनस जे प्लस 2k पॅरलल टू द व्हेक्टर. आणि याचा पोझिशन व्हेक्टर म्हणजे पी, सॉरी पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स किती येणार तुमचे -2, 1 आणि 1 या टाईपमध्ये. मग आपल्याला माहिती आहे एक पॅरलल व्हेक्टर आणि एक पॉईंट दिला असेल तर फॉर्म्युला काय असतं आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. मग आर बार इक्वल टू किती येतं, ए बार किती आपलं बघा -2i प्लस जे प्लस के, ए बार झाला प्लस लॅम्बडा टाइम्स ऑफ बी बारची व्हॅल्यू किती बघा, बी बारची व्हॅल्यू आहे 4 मायनस जे प्लस 2k, 4i मायनस जे प्लस 2k मायनस जे प्लस 2k या टाईपमध्ये झालंय आपलं. काय प्रॉब्लेम आहे त्याला नाही, ए बार प्लस लॅम्बडा बी बार आली व्हॅल्यू. अशा टाईपमध्ये आपल्याला सगळ्या व्हॅल्यू या ठिकाणी भेटल्या मुलांना. समजला क्वेश्चन्स? बस याच्यामध्ये पुट करायचं आणि हेच आपलं सोल्युशन आहे. बघा या ठिकाणी पण तुम्हाला तेच दिसणार, ए बार सॉरी हा ए बार झाला, हा ए बार झाला, हा बी बार झाला. काय असतं आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. इक्वेशन झालं. दुसरा टाईप बघा, दुसऱ्या टाईप मध्ये 2 पॉईंट नाही, 2 पॉईंट बघा पोझिशन व्हेक्टर दिला. पोझिशन व्हेक्टर मध्ये कसं असतं 2 पॉईंटचे व्हेक्टर्स असतात विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. मग आता ए बार बी बार दिलाय, हा ए बार दिला, हा बी बार दिला आणि 2 पॉईंट मधून पास होणारा फॉर्म्युला काय असतो आपला, हा फॉर्म्युला आहे आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस ए बार. बस ए च्या जागेवर ए बारची व्हॅल्यू जे की आपल्याला क्वेश्चन मध्ये इथं दिली आणि बी च्या जागेवर बी बारची व्हॅल्यू जे की आपल्याला क्वेश्चन मध्ये दिली, बी मायनस पुन्हा ए, राईट. बस सबट्रॅक्शन करायचं, हे दोघांचं सबट्रॅक्शन करायचं, आपला रिझल्ट भेटून गेला. सोपं आहे ना आपल्याला. पोझिशन वेक्टर दिलात फक्त, इथं पॅरलल काहीच दिलेलं नाही. पुढचं बघा आता बघ किती फॉर्म्युले घेतले रे आपण. पहिला घेतला आर बार इक्वल ए बार प्लस लॅम्बडा बी बारचा क्वेश्चन झालाय. पुन्हा दुसरा आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस ए बार, हा पण क्वेश्चन झाला. तर तिसरा घ्यायचा आपल्याला ह्या फॉर्म्युलेचा कार्टेशियन इक्वेशन आणि सिंगल पॉईंट आणि डबल पॉईंटचे क्वेश्चन घेऊ. तर आधी डबल पॉईंट चालायचं तो घेऊ. तेव्हा आपल्याला फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट. 2 पॉईंट मधून पास करते आणि आपल्याला 2 पॉईंट मधून जर पास करत असेल तर त्यांचं कार्टेशियन इक्वेशन माहिती आहे फॉर्म्युला. बस काय करायचं मग, एक्स मायनस x1 ची व्हॅल्यू किती, ह्याला x1 y1 z1 घ्या, 2 आला डिवाइड बाय काय असतो x2. x2 म्हणजे किती रे इथं 1 मायनस 2. इथं पुन्हा y मायनस किती घ्यायचा 2 डिवाइड बाय y2 किती 3 मायनस 2. z मायनस किती घ्यायचं इथं 1 याच्यातला डिवाइड बाय 0 मायनस 1. मग आपल्याला फायनली आन्सर किती आला रे, x मायनस 2 डिवाइड बाय मायनस 1, y मायनस 2 डिवाइड बाय 1 आणि z मायनस 1 डिवाइड बाय मायनस 1. या टाईप मध्ये आपल्याला सगळ्या व्हॅल्यू भेटल्या. क्लिअर आहे? चला आता आपल्याला पुढचा एक क्वेश्चन दिलाय. ए बी सी 3 पॉईंट दिलेत मला. किती पॉईंट आहेत 3 पॉईंट्स आहेत. ए आहे बी आहे सी आहे. आर 3 पॉईंट. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन ए बी अँड शो दॅट द पॉईंट ए बी सी आर कोलिनियर. आता मुलांना काय प्रोसेस करायची पहिलं समजून सांगतो मी. एबीचं कार्टेशियन इक्वेशन काढायचं जे की आपण ह्या फॉर्म्युलानं काढणार आहे. याचा जो पण रिझल्ट येईल त्या रिझल्ट मध्ये पॉईंट सी पुट करायचा आणि चेक करायचं LHS आणि RHS या दोन्ही गोष्टी मॅच होतात का. हे जर मॅच होत असेल तर 3 पॉईंट कसे आहेत तुमचे कोलिनियर आहेत. कोलिनियर मीन्स 3 पॉईंट्स एका लाईनवर आहेत. ए इथं बी आहे आणि इथं सी. तर पहिलं ए बीचं इक्वेशन काढून घ्यायचं कार्टेशियन इक्वेशन, त्याच्यामध्ये पॉईंट सी पुट करायचा आणि 0 आन्सर येते का चेक करायचं. जर 0 आलं तर म्हणायचं पॉईंट सी पण ह्याच लाईनवर आहे आणि समजा वेगळं आलं तर म्हणायचं मग पॉईंट सी डज नॉट लाईज ऑन दी गिवन लाईन किंवा 3 पॉईंट्स आर नॉन कोलिनियर म्हणायचं. तर पहिलं बघा ए बी चे व्हॅल्यू पुट केलं, इक्वेशन काढलं, x मायनस x1 x2 मायनस x1 करून आपण याला सॉल्व्ह केलं. सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन आलं मुलांना. आता याच्यामध्ये मी काय करणार पॉईंट सी पुट करणार. पॉईंट सी चे कोऑर्डिनेट्स कुठं पुट करायचे, इथं x असेल y असेल झेडच्या जागेवर पुट केलं. बघायचं आपल्याला रेशो सेम येतोय का, कारण हे कशाच्या फॉर्म मध्ये पुट करतो आपण रेशोच्या फॉर्म मध्ये. जर ह्याला जर तुम्ही असं क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह केलं x प्लस वाय प्लस 10 झेड असं, तर मग याच्यामध्ये एक्स वाय झेड पुट केला असतं. आता हे कार्टेशियन फॉर्म मध्येच आपण काय करतोय एक्स वाय झेड, कारण हे कार्टेशियन एक इक्वेशनच आहे ना. कार्टेशियन काय आहे इक्वेशन आहे. मग बघितलं तिन्हीची व्हॅल्यू रेशो किती आला इथलचा, इथला रेशो आला बघा
6/3 2 आला, -4/-2 2 येत आहे, -4/-2 +2. सगळ्यांचा रेशो सेम आहे. दॅट मीन्स पॉईंट सी काय करतोय, त्या लाईनच्या इक्वेशनला सॅटिस्फाईड करतो. कुणाला? एबीला. देअरफॉर एबीसी कसे असणार आहे? कोलिनियर असणार आहे. समजलं का? आता समजा एक क्वेश्चन दिलेला नाही, म्हणजे एक फॉर्म्युला आपला बाकी आणि त्याच्यावरचा क्वेश्चन बाकी. ठीक आहे, काय क्वेश्चन होता? x - x1 डिवाइड बाय ए, y - y1 डिवाइड बाय बी आणि z - z1 डिवाइड बाय सी. याच्यावरचा क्वेश्चन घ्यायचा बाकी. ह्याला काय म्हणायचं? कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू सिंगल पॉइंट. ठीक आहे, कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू सिंगल पॉइंट. तर बघा मुलांनो, आपण काय करू, इथलंच एक्झाम्पल घेऊ, फर्स्ट वाला आहे. हा, यालाच सॉल्व्ह करू. कार्टेशियन इथं आपल्याला वेक्टर इक्वेशन म्हटलंय ना, तर आपण कार्टेशियन मध्येच कन्वर्ट करू. बघा कसं करायचं. x - x1 डिवाइड बाय y - y1 डिवाइड बाय b and z - z1 डिवाइड बाय c. आवाज बरोबर येते का? हे वाला रे. आता x1 y1 z1 कोण आहे? x1 y1 इको येतो ना? ठीक. आता चेक करा एकदा. आता येते क्लिअर? आशिष आवाज? ठीक आहे. बरं, x1 y1 z1 मध्ये पॉईंटचे कोऑर्डिनेट्स घेतले आपण, आणि ए बी सी काय घ्यायचं आपल्याला? ते पॅरलल व्हेक्टरचे डिरेक्शन रेशो. याची व्हॅल्यू येते 4 -1 आणि 2. मग आपल्याला आन्सर आलं x -+2 झाला, डिवाइड बाय ए किती? 4. इकडे बघा y -1 डिवाइड बाय किती? -1 आहे. इथं आहे z -1 डिवाइड बाय किती आपला? 2 आहे. आणि हेच आपलं काय झालं तुमचं? कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन. तर लाईनसाठी मी 4 फॉर्म्युले घेतलेत मुलांनो, त्याच्यावरचे 4 क्वेश्चन पण डिस्कस केलेत आणि एकदा आपण रिवाइज पण केलंय त्याला. पुढे जाऊ आता. आता बघा, आता आपल्याला काय काय कन्सेप्ट बघायचे. डिस्टन्सचे काय कन्सेप्ट आहेत बघा. आपली एक एक्सरसाइज कंप्लीट झाली. आता 6.1 आपला कंप्लीट झाला. 6.1 मध्ये 4च फॉर्म्युलेत. r इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, r इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस ए बार, आणि बाकी त्यांचेच कार्टेशियन इक्वेशन, सिंगल पॉईंटचे कार्टेशियन इक्वेशन 2 पॉईंटचे. ठीक आहे, तर हे सगळं आपण कव्हर केलं मुलांना. आता आपल्याला काय करायचंय? डिस्टन्सचे काय? आता सेकंड एक्सरसाइज आहे लाईनची. लाईनवर 2 एक्सरसाइज आहेत आणि प्लेनवर पण 2 एक्सरसाइज आहेत. तर आपण आता काय करतोय? लाईनचं सेकंड एक्सरसाइजचं कंटेंट या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, सोपं आहे मुलांनो, काय टेन्शन घेऊ नका. प्लेन मध्ये थोडं अजून जास्त लक्ष द्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे, तर प्लेन थोडं अजून आरामात घेऊ आपण. तर बघा रे, काय प्रोसेस करायची. आता एक पॉईंट आहे, त्या पॉईंट पासून लाईनचं डिस्टन्स काढायचं आहे. आता मुलांनो, 2 गोष्टी सांगतो मी तुम्हाला. जर आपल्याला त्या लाईनचं इक्वेशन r बार इक्वल टू 2, r बार इक्वल टू 2 प्लस काय घेतलं आपण? 2 च्या जागेवर दुसरं काहीतरी घेतलं, म्हणजे थोडी क्लॅरिटी भेटेल तुम्हाला, नाही कन्फ्युज होतात. आय प्लस जे प्लस के दिलंय आणि प्लस लॅम्बडा टाइम्स ऑफ 3i प्लस 4j प्लस 6k. असं आपल्याला एक लाईनचं इक्वेशन दिलं जातं आणि एक पॉईंट दिला जातो, अल्फा पॉईंट. याचे कोऑर्डिनेट्स असतील 1 2 3, आणि आपल्याला सांगितलं जातं त्या पॉईंट पासून दिलेल्या लाईनचं डिस्टन्स फाइंड आउट करायचे. पॉईंट पासून लाईनचं डिस्टन्स फाइंड आउट करायचे. आता अल्फा मायनस ए कसं काढणार? बघा रे, अल्फा मायनस ए काढत असताना बा ए म्हणजे कोण आहे आपल्याकडे? इथं हा ए बार आहे प्लस लॅम्बडा टाइम्स ऑफ बी बार. मग आधी सगळ्यात आधी आपण अल्फा मायनस अल्फा बार मायनस ए बार काढून घ्यायचं. राईट, तो किती येणार बघा? 1 - 1 0 आला. 2 - 1 बन अल्फा मायनस ए पाहिजे. 2 - 1 किती आला? 1 आला. 3 - 1 किती आला? 2k आला. यातच पुन्हा मॉड्युलस घ्यायचं.
याचंच काय घ्यायचं, मॉड्युलस. सर्वांना मॉड्युलस माहिती आहे, 0चा स्क्वेअर 0, 1चा 1, 2चा 4, हे किती आले व्हॅल्यू, √5 आले. नंतर काय करायचं, अल्फा मायनस ए बार किती आलता आपला, अल्फा बार मायनस ए बार, याची व्हॅल्यू भेटली होती 0i प्लस जे प्लस 2k, राईट. आणि आपल्याला बी बार किती भेटला रे, बी बार आहे ना आपला हा. मग आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं, हे डॉट प्रोडक्ट काढून घ्यायचं आधी. हा डॉट प्रोडक्ट कसा भेटणार तुम्हाला, कालच बघितलं होतं आपण व्हेक्टरमध्ये. डॉट प्रोडक्ट काय असतं रे, डायरेक्टली आय जे केच्या कोएफिशियंटचा प्रोडक्ट असतो मुलांना तिथे. मग डॉट प्रोडक्ट कसं करणार तिथे बघा. डॉट प्रोडक्ट करत असताना इथल्या 3 0ला मल्टिप्लाय केलं 0i, इथल्या 4 1ला मल्टिप्लाय केलं 4j, 6 2ला मल्टिप्लाय केलं 12k. हे आपल्याला भेटलं मुलांना. काय भेटलं, अल्फा मायनस अल्फा बार मायनस ए बार आणि डॉट बी बार, हे आपल्याला भेटलेलं. आता आपल्याला काय करायचंय, मॉड बी पण काढून घ्यायचं. मॉड ऑफ बी बार कसं येणार, रूट ऑफ बरोबर 3चा स्क्वेअर, बी चे कोएफिशियंट आहेत ना, 9 आला, 4चा 16, 25 झाला, आणि 6चा 36, 25 प्लस 36, 36 प्लस 5 41, 61 येणार. किती येणार हे, रूट ऑफ 61. मग त्याचा डिस्टन्स फॉर्म्युला यूज करू आपण आणि आपल्याला याला सॉल्व्ह करू. डिस्टन्स फॉर्म्युला कसा आहे, अंडर रूट ऑफ अल्फा बार मायनस ए बार ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये अल्फा मायनस ए बार इंटू बी, बी बार आहे ठीक आहे, किंवा बी घेऊ शकता, बी बारच घ्या तिथे, डिवाइड बाय काय आहे, मॉड ऑफ बी बार, राईट. ह्याच्या पण ब्रॅकेटचा काय घ्यायचा, स्क्वेअर घ्यायचा. दोन्ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू. रूटमध्ये किती आलती व्हॅल्यू आपली, इथं चेक करा, मॉड ए बार मायनस अल्फा बार मायनस ए बार, याची व्हॅल्यू किती आलती, √5. पुन्हा कुणाची गरज आहे, अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार, याची व्हॅल्यू पण भेटली आपल्याला. पुन्हा कुणाची गरज आहे, मॉड ऑफ बी बार. ह्या तिन्ही व्हॅल्यू आपल्याला इथं इक्वेशन मध्ये पुट करायच्या. ते पुट केलं किती येतं, रूट मध्ये येणार. सांगा बरं, याचा जर स्क्वेअर केला आपण तर किती येणार, रूट निघून जाणार ना, 5 राहणार फक्त. मायनस आता स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये न्यूमरेटरला किती येणार तुमचा, हा किती, तो 0i प्लस 2j प्लस किती आलाय, 12k आले व्हॅल्यू या टाईपमध्ये, राईट आहे. आणि डिवाइडला किती येणार याच्यामध्ये, रूट ऑफ 61 येते व्हॅल्यू. तर अशा टाईपमध्ये आपण ह्याला, आणि ह्याचा पुन्हा काय करायचं, स्क्वेअर करायचं. तर न्यूमरेटरचा न्यूमरेटरला स्क्वेअर येईल, राईट. आणि डिनॉमिनेटरला, आता सगळ्यात महत्वाचं आहे एक पॉईंट बाकी आपला, कुणी विचारायला पाहिजे होतं पण विचारलं नाही, तरी मी सांगतो. इथं काय आहे रे मुलांना, डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट मध्ये कुणाचा प्रोडक्ट करायला लागतो, फक्त आयच्या कोएफिशियंट, जेचा कोएफिशियंट आणि केचा कोएफिशियंट. मला सांगा, इथं आय जे के लिहायची गरज आहे का रे आपल्याला, आय जे के लिहायची गरजच नाही ना. आपला डॉट प्रोडक्ट किती येणार, हा 16 येणार. मग इथं पण आपल्याला आय जे के ची लिहायची गरज आहे का, नाही. इथं आपण 16 लिहू, इथलची व्हॅल्यू किती येणार तुमची, 16 येणार. बस आपला आन्सर किती आला बघा, फायनली भेटला आपल्याला 16 डिवाइड बाय √61. बस पुढे याला सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय मध्ये रूट काय करायचं तुम्ही, 5 मायनस 256 डिवाइड बाय 61. बस क्रॉस मल्टिप्लाय करून याचा आन्सर काढू शकता म्हणून. कारण हे किती येतं, 300 समथिंग येईल, त्याला 5 30 256 डिवाइड बाय 61 अशा टाईपमध्ये पुढे सॉल्व्ह केलं पॉझिटिव्हच येणार आहे. ठीक आहे. जरी निगेटिव्ह आलं तरी आपल्याला काय मुलांना इथं मॉड्युलस असते. हे डिस्टन्स कसं असतं तुमचं, ऑलवेज पॉझिटिव्ह असतं. त्यामुळं निगेटिव्ह आलं तरी प्लसच घ्यायचं असतं आपल्याला. ठीक आहे. आणि असं नाही की म्हणजे निगेटिव्ह येणारच नाही, निगेटिव्ह पण येऊ शकतं. मला कोऑर्डिनेट्सवर डिपेंड आहे. तर सगळ्यांना क्लिअर झालं काय काय प्रोसेस करायची. पॉईंट दिलेला असतो आणि लाईनचं इक्वेशन दिलेलं जातं आय जे केच्या फॉर्ममध्ये, राईट. मग आपण बस इथून ए बार काढणे, बी बार काढणे आणि इथं अल्फा बार काढणे. पहिलं काय कॅल्क्युलेट करायचं, पहिलं कॅल्क्युलेट करायचं ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी बघा, सगळ्यात आधी कॅल्क्युलेट करायचं आपल्याला अल्फा मायनस ए बार. नंतर जो पण व्हेक्टर भेटेल त्याचं मॅग्निट्यूड काढून घ्यायचं. जसं आपलं √5 आलं, पुढं अल्फा मायनस ए बार डॉट बी बार यांचं डॉट प्रोडक्ट करून घ्यायचं.
आणि डिवाइड बाय मॉड बी पण काढायचं, सगळ्या व्हॅल्यू पुट करायचं आणि सिम्प्लिफाय करायचं. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर सांगा रे. आता पॉईंट पासून लाईनचं डिस्टन्स काढायला काय अडचण आहे का आपल्याला? कुठलाही पॉईंट देऊ द्या ना आता, आणि कुठलाही फॅक्टर देऊ द्या तुम्हाला. ए बार ओळखू येतं, बी बार ओळखू येतं आणि अल्फा बार. बाकी तर सगळं कसं आहे, कॅल्क्युलेशनच आहे मुलांना. चला पुढे जाऊ आता. आता पुढचा कन्सेप्ट आहे डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन. डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन. पाठीमागचा फॉर्म्युला कशासाठी होता? पॉईंट पासून लाईनचं डिस्टन्स काय होतं सांगा बरं. विसरून गेले लगेच. काय होतं सांगा? अल्फा मायनस ए बार, बरोबर आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस एक स्क्वेअर ब्रॅकेट घेतला होता, अल्फा मायनस ए बार, अल्फा बार मायनस ए बार डॉट बी डिवाइड बाय मॉड बी बार, आणि ब्रॅकेटचा काय घ्यायचा? स्क्वेअर. हे कधी यूज करायचं मुलांनो? हे कधी यूज करायचं सांगा? कधी यूज करणार? आपल्याला एक पॉईंट आणि लाईन दिला असेल तर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी अशा टाईपची डायग्राम बनणार. एक पॉईंट दिलाय आणि एक लाईन असणार आहे, आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. राईट आहे. अशा फॉर्म मध्ये आपण हे सगळं यूज करणार आहे. आता पुढचं जो आहे कन्सेप्ट तो आहे डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन. आता मुलांनो, हे जे होतं हे समजा एका भिंतीवरच तुम्ही चित्र काढलं असेल. ठीक आहे, हे तुमचं बल्बचे हाईट आहे आणि हे काय ग्राउंड आहे इथवर. याच्यातलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. ठीक आहे, आणि त्यासाठी मी पॉईंट दिलाय, इथला पॉईंट दिलाय आणि ह्या लाईनचं खालच्या ग्राउंडच्या लाईनचं एक वेक्टर इक्वेशन दिलंय. तर आपण हा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज करतो. बट असं जर असेल रे, डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन, एक 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 लाईन इकडे बाबा ह्या भिंतीवर आहे, अशी आपली रूम आहे एक समजा, अशी रूम आहे, अशा टाईप मध्ये एक रूम आहे. ठीक आहे, बिग बॉस. ठीक आहे, नुसती भांडणं करायची असतात तिथे जाऊन. चल बघा, अशी रूम आहे आपली. ही एक भिंत आहे, इकडची एक भिंत आहे. ठीक आहे, ही बॅक साईडची. मुलांना आता बघा, एक लाईन मी इकडे काढली, एक लाईन या भिंतीवर काढली, एक लाईन या भिंतीवर काढली. आता मला सांगा बरं, ह्या दोन लाईन कधी इंटरसेक्ट पण होणार नाहीत. बघा ना, ही अशीच ह्या भिंतीवर अशीच लांबच चालेल कुठपर्यंत पण, कुठपर्यंत पण वाढत जाईल तिकडे इकडे. ठीक आहे, आणि अशीच ह्या भिंतीवर कुठं तरी वाढत चालणार आहे. त्या कधीच इंटरसेक्ट होणार नाहीत. लक्षात आलं का? असं जरी ड्रॉ केलं तुम्ही याला, की त्या भिंतीवर राहणार, आणि इकडचा पण त्या असं त्याच भिंतीवर राहणार. असं ते असं जरी वाटत असेल तुम्हाला, इकडे येत नाही बरं का ते, त्याच भिंतीवर वाढण. इमॅजिन करा ना, तुमची एक भिंत आहे, भिंतीवर लाईन ड्रॉ केली, त्या साईडलाच वाढत चालणार ना. तर हे कशात वेगवेगळे प्लेन आहेत ना. हा एक प्लेन झाला, हा दुसरा प्लेन आहे, राईट. तर हे वेगळे प्लेन आहेत. मग वेगळ्या प्लेन मध्ये असणाऱ्या लाईनला स्क्यू लाईन म्हणायचं. ठीक आहे, वेगवेगळ्या प्लेन मध्ये असणाऱ्या लाईनला काय म्हणायचं? स्क्यू लाईन म्हणायचं. त्याच्यातलं आपल्याला डिस्टन्स काढायचं. ह्या दोन लाईन मधलं काय काढायचं आपल्याला? आता डिस्टन्स काढायचं. ठीक आहे, ह्याच्यातलं डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे. स्क्यू लाईन कशाला म्हणायचं? द लाईन विच इज नायदर पॅरलल नॉर इंटरसेक्टिंग. पॅरलल पण नाहीत आणि इंटरसेक्ट पण होत नाहीत, अशा लाईनला आपण काय म्हणणार आहेत? स्क्यू लाईन म्हणणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? त्याचा फॉर्म्युला बघा आता. बघा रे, काय फॉर्म्युला येते? जसं आपल्याला आता एक लाईन ह्या भिंतीवर काढली, त्याचं इक्वेशन हे आलं, लाईनचं इक्वेशन आहे ना. दुसरी लाईन इकडे काढली, त्याचं पण लाईनचं इक्वेशन दिलंय. मला सांगा, याच्यापासून काय काय भेटतंय? A1 B1 भेटतो, A2 B2 भेटतो. सगळ्यात आधी काय करायचं आपण? सगळ्यात आधी A1 A2 मायनस A1 करायचं. तो काढल्यानंतर B1 क्रॉस B2 करून घ्यायचं. राईट. B1 क्रॉस B2 कसं करायचं? काल शिकलोत ना वेक्टर आपण. पहा, B1 क्रॉस B2 काढायचं असेल, तिथं असतो I J K, बरोबर. आणि इकडे पुन्हा B1 चे कोइफिशियंट, B2 चे कोइफिशियंट. इथून तुम्हाला जो पण वेक्टर भेटेल I J K च्या फॉर्म मध्ये, त्याला आपण म्हणणार B1 क्रॉस B2. तो काढायचा. मग ह्याचा जो पण भेटेल, समजा 2I भेटला, 3K भेटला आणि 4J भेटला. मग आता काय करायचं? हा जो आलेला आहे B1 क्रॉस B2 आणि यांचं जे सबट्रॅक्शन आलंय, ते सबट्रॅक्शन पण येईल ना, I प्लस 2J प्लस 3K अशा टाईपमध्ये. मग ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा. डॉट प्रोडक्ट कसा असतो? डॉट प्रोडक्ट करत असताना काय करतो आपण? याचे I J K चे कोइफिशियंट, याचे पण I J K चे कोइफिशियंटचा प्रोडक्ट. म्हणजे किती येणार? इथं बघा, आयचा कोइफिशियंट 1 आहे, इथं 2 आहे, 2 आला. प्लस इथं दुसरा किती? J चा कोइफिशियंट 2, सॉरी इथं J घ्यायचं,
जाऊ दे, घेतलंय के तर ठीक आहे. बा इथं जे किती इथं जेचा कोएफिशियंट किती 2, इथल्या जेचा कोएफिशियंट किती 4 आहे, म्हणजे किती येणार 8 येणार. इथल्या केचा कोएफिशियंट 3, याचा पण 3, किती येणार हे 9. अशा टाईप मध्ये किती आला 19 येत आपला आन्सर. किती येणार हे 19. हे डॉट प्रोडक्ट काढून घ्यायचा. हा डॉट प्रोडक्ट झाला की जो पण तुम्ही B1 क्रॉस B2 काढला होता ना, B1 क्रॉस B2, त्याचं काय घ्यायचं आपल्याला, मॉड्युलस घ्यायचं. मॉड्युलस घ्यायचं माहिती आहे ना, रूट ऑफ किती येणार तुमचा 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर आणि 4 चा स्क्वेअर. बस हे किती आलं तुमचं रूट ऑफ 29. ते डिवाइडलं म्हणजे आन्सर किती येणार याचं 19 डिवाइड बाय रूट 29 झालं आन्सर. अशा टाईपमध्ये तुम्ही 2 लाईन मधलं डिस्टन्स काढू शकता. आणि हे पण डिस्टन्स ऑलवेज काय घ्यायचं, पॉझिटिव्हच घ्यायचं मुलांना. ठीक आहे. तर बघा रे, एकदा डबल सांगतो मी. 2 लाईनचे इक्वेशन दिले असते, वाटलं ते एक क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण, काय टेन्शन घेऊ नका. आणि जे होतंय ते परफेक्ट करा. म्हणजे पुढचं खूपच स्लोली घ्यायला, पुढचं होतंय का नाही नका टेन्शन घेऊ तुम्ही. ठीक आहे. जे पण होईल ते थोडं चांगल्या पद्धतीने करा. ऍटलिस्ट याच्यावरचे क्वेश्चन आले तर सॉल्व्ह झाले पाहिजेत. कारण सॉरी लाईनवरचा जो पार्ट आहे, सेक्शन आहे, तो तुम्हाला पटपट समजेल मुलांना. प्लेन मध्ये थोडी प्रॅक्टिसची गरज आहे. ठीक आहे. असं नाही की प्लेन खूप अवघड आहे, फक्त तिथं आपल्याला थोडी प्रॅक्टिस जास्त करावं लागणार आहे. 2-3 वेळेस तुम्हाला फॉर्म्युले, प्रॉपर्टीज रीड करावं लागतील. ठीक आहे. चला आता दुसरं बघा, क्वेश्चन घेऊत. एक फॉर्म्युला तर आपल्या समोर आहे. बेसिक क्वेश्चन घेऊत मुलांना. इकडेच घेऊ, तिथंच पुन्हा पुन्हा हे होणार आहे. आर बार इक्वल टू काय घेतलं आपण, 2i प्लस 3j प्लस 5j. ठीक आहे. हे ए बार भेटलं प्लस लॅम्बडा टाइम्स ऑफ 5i प्लस 10j प्लस 20k. हे बी बार भेटलं. दुसरा दिलाय आर बार इक्वल टू, इथे घेऊ आपण आता 4i प्लस 6j प्लस 10k आणि प्लस लॅम्बडा टाइम्स ऑफ 3i 9j प्लस 12k. या टाईप. राईट. मग आता काय करायचं आपल्याला, फॉर्म्युला यूज करायचा. फॉर्म्युला यूज करायचा आधी फॉर्म्युला सांगा मला काय असतो डिस्टन्सचा. स्क्यू लाईनच्या डिस्टन्सचा फॉर्म्युला काय, हे रूट मध्ये काय असतं मुलांना सांगा. दॅट इज A2 मायनस A1. पाठ झालं पाहिजे मुलांना. B1 क्रॉस B2. राईट. आणि डिवाइडला मॉड ऑफ B1 क्रॉस B2. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. चला आता मुलांना एक एक गोष्ट काढून घेऊ तिथं आपण. आता आपल्याला माहित आहे हा कसा आहे तुमचा A1 आहे, हा कसा आहे इथलचा A2. राईट. त्याच्यानंतर सांगा हा B1 आणि हा काय आहे B2 आहे, हा A2. चला आधी काढून घेऊ आपण A2 मायनस A1. वर लगेच सांगायचं A2 मायनस 4 मायनस 2 कितीला 2i प्लस 6 मायनस 3 3j 10 मायनस 5 5k. हे झालं A2 मायनस A1. आता काढायचं आपल्याला B1 क्रॉस B2. इथे घ्यायचं i j k. B1 ची व्हॅल्यू किती 5 10 20. B2 ची व्हॅल्यू किती 3 9 आणि 12. याला सॉल्व्ह करायचं. किती आला हा i इन ब्रॅकेट 120 मायनस 180 प्लस j इन ब्रॅकेट, j ला कसं असतं रे मायनस असतं ना, मायनस j इन ब्रॅकेट किती व्हॅल्यू आली बघा 12 इंटू 5 60 मायनस 20 इंटू 3 60. हा बरोबर आहे. आणि प्लस k इन ब्रॅकेट 45 मायनस 30. याला सॉल्व्ह केलं 20 मायनस 180 किती आला 120 मायनस 180 60 आला मायनस 60i प्लस 0j आणि प्लस काय घेतला या ठिकाणी 15k आली व्हॅल्यू. ही कशाची व्हॅल्यू आहे मुलांना, B1 क्रॉस B2 ची व्हॅल्यू. मग आता आपल्याला काय करायचं, याचं मॉड्युलस काढून गेलं त्याच B1 क्रॉस B2. आता हे मनाने घेतलेले क्वेश्चन आहे. मायनस 60चा स्क्वेअर बा 0चा स्क्वेअर डबल 0 झाला 6चा 36 प्लस 15चा 225. बरोबर आहे. बस ऍड केलं याला, ते आन्सर किती आला रूट ऑफ दॅट इज 25 8
3825 आले व्हॅल्यू. मग आपल्याला सगळ्या व्हॅल्यू आता काढायच्या आधी अजून एक बाकी काढायचं. काय काढायचं? A2 बार मायनस A1 बार आणि इंटू काय घ्यायचंय? B1 क्रॉस B2 हे कॅल्क्युलेट करायचं. याची व्हॅल्यू किती येते बघा. दोघं सबट्रॅक्शन किती आलं आपलं बघा. दोघं सबट्रॅक्शन आलं हे 235 आणि इकडचा किती आलाय? -60, 0 आणि 15. मग इथं याचा आन्सर किती येतं बघा. याचा आन्सर भेटतं आपल्याला 2 न 60 ला मल्टिप्लाय केलं -120 आला. त्याच्यानंतर 3 इंटू 0 0 झाला. 5 इंटू 15 45 आली व्हॅल्यू. दोघं सबट्रॅक्शन केलं. ठीक आहे. 25 75 येणार -75 राईट या टाईपमध्ये. मग बस पुढे आपल्याला सगळ्या व्हॅल्यू पुट करू आपण किती आन्सर येते ते बघू मुलांना. डॉट प्रोडक्ट किती आलाय? -75. मग बस क्यू लाईनचं डिस्टन्स किती आलं रे? -75 आणि डिवाइडला किती आलं तुमचा? √3825. हे मायनस निघून जात असतं मॉड्युलस काढल्यावर. तेवढा आपला आन्सर येणार आहे स्क्वेअर युनिट. ठीक आहे. त्याचं रूट निघेल तुमचं 60च्या पुढे येईल बघा. 61 60 काहीतरी येईल. ठीक आहे. सर्क्युलर आहे हा फॉर्म्युला. स्क्यू लाईनचं सगळ्यांना समजलंय? सांगा. 2 फॉर्म्युले सांगा. विसरून गेलात तुम्ही. पहिला सांगा बरं. पॅरलल लाईन मधलं काय राहतं आणि दुसरं सांगा स्क्यू लाईन मध्ये. पॅरलल लाईन मधलं डिस्टन्सचा फॉर्म्युला सांगा. काय असतो रूट मध्ये? आठवतंय का? आठवा रे. अल्फा मायनस काय असतो? ये ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर आहे. मायनस काय असतं? स्क्वेअर ब्रॅकेट असतं. अल्फा मायनस ये डॉट काय घ्यायचं? B1 क्रॉस B2. बरोबर. डिवाइड बाय काय घ्यायचंय? येस मुलांना या ठिकाणी मॉड ऑफ B1 B2. ठीक आहे. मॉड ऑफ काय घ्यायचं आपल्याला? B1 मॉड ऑफ B1 कुठे गेलो तो? आता लिहिलेलं कुठं लिहिलं तर आपण कुठं लिहिले बघा. इथं आपल्याला एकच वेक्टर दिलेला असतो डॉट बी मॉड ऑफ बी बार. तर हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आणि दुसरा सांगा स्क्यू लाईनचा. स्क्यू लाईनचं काय असतं? रूट ऑफ सांगा आता. काय घ्यायचं मुलांना? A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 आणि डिवाइड बाय मॉड ऑफ B1 क्रॉस B2 झाला आन्सर. हे 2 फॉर्म्युले झालेत. असे फॉर्म्युले तुम्हाला प्रॅक्टिस करायचे बरं का. हे लक्षातच आलं पाहिजे आपलं. चला पुढे जाऊ आता. तर हे कशाचं आहे? पॅरलल लाईन. त्या 2 लाईन मधलं डिस्टन्स आहे. पॅरलल नाही. डिस्टन्स बिटवीन 2 लाईन्स. आणि हे डिस्टन्स बिटवीन कसं आहे? स्क्यू लाईन मधले. ठीक आहे. स्क्यू लाईन मधलं डिस्टन्स आहे. अजून थोडंसं पुढचा एक कन्सेप्ट घेऊ नंतर ह्याला रिवाइज करू. चला हे झालं आपलं डेरिवेशन आहे. बघायची गरज नाही आपल्याला. आता याच्यामध्ये काय दिलंय बघा. पॉईंट्स आहेत. समजा 2 लाईन इंटरसेक्टिंग कधी असतील? समजा असंच असेल एकीकडे लाईन एकीकडे लाईन तर डिस्टन्स भेटणार आहे ना. पण 2 लाईन इंटरसेक्टिंग असतील तर डिस्टन्स 0 येणार दोन्हीच्या मध्ये. हे दिले 2 लाईन इंटरसेक्ट इच अदर इफ अँड ओनली डिस्टन्स शॉर्टेड डिस्टन्स बिटवीन देम इज 0. मग आपल्याला हे कसं आहे? पहिल्या लाईनचं इक्वेशन सेकंड लाईनचं वेक्टर इक्वेशन आहे. मग आपल्याला चेक करायचंय. असे आपल्याला 2 इक्वेशन दिले जातील आणि आपल्याला विचारलं आहे दे आर इंटरसेक्ट पॅरलल अशा टाईपचे. ठीक आहे. मग आता काय करतो ना आपण पहिलं याला काय करायचं? A2 मायनस A1 B1 क्रॉस B2 कॅल्क्युलेट करायचं. डॉट प्रोडक्ट घ्यायचं. डॉट प्रोडक्ट जर 0 आला तर 2 लाईन इंटरसेक्ट होतात मुलांना. आता हे झालं तुमचं व्हेक्टर इक्वेशन साठी. कार्टेशियन इक्वेशन जर दिलं असतील ठीक आहे तर मग काय करायचं बघा. समजा असे कार्टेशियन इक्वेशन दिले असतील या टाईपचे. ठीक आहे. हे फर्स्ट लाईनचं इक्वेशन आहे. हे सेकंड लाईनचं इक्वेशन आहे. मग आपल्याला ह्याच्यातलं काय काढायचं? डिस्टन्स काढायचं. मग डिस्टन्स काढण्यासाठी काय करायचं मग? x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 काढायचं. इथं A1 B1 C1 A2 B2 C2 पुट करायचं. A1 B1 C1 कुठून येणार? पहिल्याचं डिरेक्शन रेशो
ए टू बी टू सी टू बी देते, दुसऱ्याचा डिरेक्शन रेशो येतो मुलांना. राईट. हे कार्टेशियन इक्वेशन दिलं असेल तर हा फॉर्म्युला आहे. आणि जर आपल्याला हे इक्वेशन दिलं असेल, कुठलं वेक्टर इक्वेशन दिलं असेल, ए टू मायनस ए वन डॉट बी वन क्रॉस बी टू इक्वल टू 0 आलं पाहिजे. तरच टू लाईन कशा होणार आहेत, इंटरसेक्ट होणार आहेत. तर आता आपण 4 पॉईंट घेतलेत, ते डिस्कस करू. पहिले 4 झाले. पहिल्या एक्सरसाइजचे 4 संपले होते. वेक्टर इक्वेशन सिंगल लाईन मधून पास केलं तर आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. आणि जर कार्टेशियन इक्वेशन कसं होतं, एक्स मायनस एक्स वन डिवाइड बाय ए, वाय मायनस वाय वन डिवाइड बाय बी, तसंच झेड मायनस झेड वन डिवाइड बाय सी. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन काय होतं, वेक्टर इक्वेशन आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस ए बार. हे कधी यूज करायचं होतं, 2 पॉईंट मधून पास होत असेल तर. याचंच कार्टेशियन इक्वेशन कसं होतं, एक्स मायनस एक्स वन, एक्स टू मायनस एक्स वन, वाय मायनस वाय वन, वाय टू मायनस वाय वन आणि झेड मायनस झेड वन डिवाइड बाय झेड टू मायनस झेड वन. हे आपलं इक्वेशन त्या ठिकाणी होतं मुलांना. क्लिअर आहे. हे असे 4 पहिल्या एक्सरसाइजचे घेतले होते. दुसऱ्या एक्सरसाइजसाठी पहिला पॉईंट घेतला होता आपण, एक लाईन होती ज्याचं इक्वेशन आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार होतं. राईट. आणि ह्या लाईन इथं एक पॉईंट दिलता, त्या पॉईंट पासून लाईनचं इक्वेशन, पॉईंट पी ज्याचा पोझिशन वेक्टर अल्फा बार घेतला होता. मग आपल्याला ह्याच्यातलं डिस्टन्स काढण्यासाठी फॉर्म्युला दिलता, रूट ऑफ दॅट इज अल्फा बार मायनस ए बार ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस एक स्क्वेअर ब्रॅकेट घेतला होता, त्याच्यामध्ये अल्फा बार मायनस ए बार. ठीक आहे. एक कमी करतो, पॉईंट जास्त झालं. ठीक आहे. अल्फा बार मायनस ए बार आणि ह्याला डॉट बी बार घ्यायचं होतं, फक्त बी बार. तो कुठला इथला, आणि डिवाइड बाय मॉड ऑफ बी बार. याचं पण काय होतं, ब्रॅकेटचा स्क्वेअर होता. तर हा आपला फॉर्म्युला होता, फर्स्ट फॉर्म्युला. ठीक आहे. काय म्हणायचं होतं याला, डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम दी लाईन, पॉईंटचं लाईन पासूनचं डिस्टन्स. दुसरं काय होतं, डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन. स्क्यू लाईनच्या मधलं डिस्टन्स काढायचं असेल तर डी इक्वल टू काय होतं बघा, रूट ऑफ ए टू मायनस ए वन, बरोबर आहे, डॉट, तिथं डॉट होतं बी वन क्रॉस बी टू आणि डिवाइड बाय मॉड ऑफ बी वन क्रॉस बी टू, या टाईपमध्ये. राईट. हे व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची होती मुलांना. आता मला सांगा, हे 2 पॉईंट झाल्यानंतर पुढं काय केलं मग, ह्या स्क्यू लाईन ज्या आहेत किंवा कुठल्याही 2 लाईन ज्या आहेत स्क्यू लाईन, एक तर इंटरसेक्ट होत नसतात आणि पॅरलल पण नसतात, त्याला स्क्यू लाईन म्हणायचं. समजा आता काय कन्सेप्ट आहे, 2 लाईन दिल्या, तिथं सांगितलं नाही स्क्यू लाईन आहे वगैरे, काहीच म्हटलं नाही आपल्याला. मग त्यांनी सांगितलं की ह्या 2 लाईन इंटरसेक्ट होतात का नाही, त्यासाठी काय करायचं मग, ए टू मायनस ए वन डॉट बी वन क्रॉस बी टू कॅल्क्युलेट करायचं. आपल्याला 2 लाईन दिल्यात ना, ही एक लाईन आहे आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार आणि दुसरी आहे आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. हे 2 2 आहे, हे 1 1 आहे. मग अशा 2 लाईन आहेत. मग आपल्याला विचारलं जातं, यार ह्या 2 लाईन इंटरसेक्ट होतात का, चेक करा. इंटरसेक्ट साठी ही कंडिशन काढायची. याचा आन्सर 0 आला तर काय म्हणायचं, 2 लाईन इंटरसेक्ट होतात. समजा अशी जर कंडिशन असेल, आता हे कुठलं फॉर्म आहे, वेक्टर फॉर्म. असं जर दिलं तुम्हाला, दॅट इज एक्स मायनस एक्स वन डिवाइड बाय ए वन, वाय मायनस वाय वन डिवाइड बाय बी वन, झेड मायनस झेड वन डिवाइड बाय सी वन, असं दिलं आपल्याला मुलांना. या ठिकाणी पहिल्या लाईनचं इक्वेशन दिलंय, कार्टेशियन फॉर्म आहे ना, फर्स्ट लाईनचं इक्वेशन दिलं आणि सेकंड लाईनचं पण इक्वेशन दिलंय, जे काय आहे एक्स मायनस एक्स टू डिवाइड बाय ए टू, वाय मायनस वाय टू डिवाइड बाय बी टू, झेड मायनस झेड टू डिवाइड बाय सी टू, या टाईपमध्ये. क्लिअर आहे सगळ्यांना. अशा टाईपमध्ये आपल्याला दिलं मुलांना. राईट. मग आता काय प्रोसेस करायची बघा. आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी बघा, तर आपल्याला काय करायचंय, ह्या 2 लाईन इंटरसेक्ट होतात का काढायचं. इंटरसेक्ट काढण्यासाठी कंडिशन काय सांगितलं तुम्ही, इथं एक्स टू मायनस एक्स वन करा, वाय टू मायनस वाय वन करा, झेड टू मायनस झेड वन करा. इथं घ्या ए वन बी वन सी वन, ए टू बी टू आणि सी टू. याची व्हॅल्यू जर 0 येत असेल, याची व्हॅल्यू जर मुलांना 0 येत असेल तर काय म्हणायचं, 2 लाईन कशात आपल्या इंटरसेक्ट होतात. समजले पॉईंट. इथं पण 4 पॉईंट डिस्कस केलेत आपण. पहिला पॉईंट कुठला होता आपला, पॉईंट पासून लाईनचं डिस्टन्स. दुसरा पॉईंट काय होता, स्क्यू लाईन मधलं डिस्टन्स. तिसरा पॉईंट काय होता,
ह्या दोन लाईन इंटरसेक्ट कधी होतात? वेक्टर फॉर्म मध्ये. आणि चौथा पॉईंट काय होता? टू लाईन इंटरसेक्ट कधी होतात? कार्टेशियन फॉर्म मध्ये. कार्टेशियन जे की आता डिटर्मिनंट्स काढतो ना आपण, x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1 या टाईप मध्ये. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आता पुढचा कन्सेप्ट काय घ्यायचा 5 नंबरचा? डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स. आता स्क्यू लाईन नाहीत बरं का, स्क्यू लाईन नाहीयेत. कुठल्याही नॉर्मल लाईनचं डिस्टन्स काढायचं असेल तर फॉर्म्युला बघायचा. स्क्यू लाईनचं संपलं आपलं. पुढचा कन्सेप्ट आहे आता डिस्टन्स बिटवीन पॅरल लाईन्स. जसं टू लाईनच्या मधल्या मध्ये आता पॅरल लाईनचं आपल्याला डिस्टन्स बघायचं. बरं मुलांना, पहिली लाईन आहे आपल्याकडे आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. आता याच्यामध्ये बी बार सेम आहे बरं का, अजून सांगतो. बी बार कसा असतो? सेम. इथं B1 B2 नसतं. दुसरं बघा A2 प्लस लॅम्बडा बी बार. मग त्याच्यातलं आता काय करायचं? पॅरल लाईन मधलं डिस्टन्स काढायचं असेल तर एवढीच प्रोसेस करायची आपण. जसं आपण काय करतो तो डिस्टन्स बिटवीन पॉईंट अँड लाईन करत होतो त्या टाईप मध्ये. काय करायचं या ठिकाणी बघा, A2 मायनस A2 मायनस A1 मॉड मध्ये, आणि इथं क्रॉस प्रोडक्ट आहे बी कॅप. राईट. आता बी कॅप काय भानगड बघू. बी कॅप मध्ये असतं युनिट फॅक्टर अलॉंग द बी, तो असतो बी बार डिवाइड बाय मॉड ऑफ बी बार. बस एवढं आपल्याला अप्लाय करायचं. ठीक आहे. मग बघा बरं, आर बार इक्वल टू देतो मी इथं 2i प्लस 3j प्लस या ठिकाणी 5k प्लस लॅम्बडा टाइम्स ऑफ बी बारची व्हॅल्यू दिली समजा, बी बारची व्हॅल्यू दिली 4i प्लस 6j प्लस 8k अशा टाईप मध्ये. राईट. दुसरा दिलाय आर बार इक्वल टू, इथे घेऊ 3, काय घ्यायचं 3i प्लस 2j प्लस या ठिकाणी इथं आपण 4 घेऊ तुम्हाला, 4i प्लस 4j प्लस 5, थोडं चेंज घेऊ म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. इथे घेऊ 6k प्लस लॅम्बडा टाइम्स ऑफ, हे सेमच असणार 4i प्लस 6j प्लस 8k सेमच. बघा रे, आता आपल्याला ह्या दोन लाईन पॅरलल आहेत का चेक करायच्या. ठीक आहे. तर काय प्रोसेस करायची आपल्याला? प्रोसेस अशी, याला घ्यायचं A1 बार, हा घ्यायचा A2 बार, आणि हा काय असतो आपला बी बार. फॉर्म्युला कसा आहे रे पॅरलल लाईन मधल्या डिस्टन्सचं? A2 मायनस A1 क्रॉस आहे बरं का इथं, क्रॉस बी कॅप अशा टाईप मध्ये. सॉल्व्ह करून दाखवतो मी. काय करायचं मुलांना? पहिलं A2 मायनस A1 काढतो ओरली A2 मायनस A1. बरोबर. 4 मायनस 2, इथला 4 आणि इथला 2चं सबट्रॅक्शन, I J J K K चं सबट्रॅक्शन करायचं. 2i प्लस काय घेतलं 4 मायनस 3 j आणि 6 मायनस 5 प्लस 2. तर अशा टाईप मध्ये आपल्याला व्हॅल्यूज भेटले मला. I J K A2 मायनस A1 भेटला. करेक्ट आहे. आता काय करायचं? बी कॅप काढू आपण. बी कॅप काढण्यासाठी बी बार डिवाइड बाय मॉड ऑफ बी बार. सोपं आहे. बी बार किती आपला 4i प्लस किती 6j आणि प्लस किती 8k, आणि मॉड बी बार किती येतं? रूट ऑफ 4चा स्क्वेअर 16, 6चा 38 आणि 8चा 64. ठीक आहे. 70 100 116 येणार. तर वर आला 4i 6j प्लस 8k डिवाइड बाय रूट ऑफ किती आला 116 आली व्हॅल्यू, 116 भेटणार आहे. राईट आहे मुलांना, अशा टाईप मध्ये. मग आता पुढे काय करायचं आपल्याला? सगळ्या व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये पुट करू आपण. A2 मायनस A1 किती आलं आपलं बघा. A2 मायनस A1 ची व्हॅल्यू इथं काढली आपण, आणि आपल्याला आपण या ठिकाणी भेटलेला आहे. राईट आहे. मग आता प्रोसेस काय असते आपली? क्रॉस प्रोडक्ट करायचं आणि क्रॉस प्रोडक्ट करून मॅग्नेट्यूड काढायचं. बघा A2 मायनस A1 क्रॉस बी कॅप इक्वल टू I J K येणार. A2 मायनस A1 चा 2 1 1 आली व्हॅल्यू, आणि ह्याचा किती येणार 4 बाय रूट ऑफ 116. इथे येणार तुमचं 6 बाय रूट ऑफ 116, आणि इथे येणार तुमचं 8 बाय रूट ऑफ 116 येते व्हॅल्यू. आता आपण हे रॅन्डम क्वेश्चन घेतलाय. ठीक आहे.
त्याच्यामुळे हे √116 कॅन्सल झालेलं नाही. तर मोस्ट केसेसमध्ये अशा टाईपचा क्वेश्चन असेल तर हे निघून जाणार. फक्त इथं आपल्याला नंबर भेटतील 2, 3, 5 वगैरे. मग याला सॉल्व्ह केलं, समजा याला सॉल्व्ह केलं आपण. इथं काय आता डिनॉमिनेटर समजा आपण काय करू, या ठिकाणी डिनॉमिनेटर कॉमन घेऊ. डिटर्मिनंट ना, डिटर्मिनंट्स मध्ये चालतो मुलांना, डिनॉमिनेटर कॉमन घेऊ शकता. मग या ठिकाणी मी याला कॉमन घेतलं, 1 डिवाइड बाय √116 कॉमन घेतलं. मग आपल्याकडे शिल्लक जो राहिला आहे त्याचा डिटर्मिनंट काढून घेऊ आपण. त्याचा डिटर्मिनंट किती येतो, दॅट इज आय इन ब्रॅकेट 8 - 6 2 आला, मायनस जे इन ब्रॅकेट 16 - 4 12 आला, आणि प्लस के इन ब्रॅकेट दॅट इज 12 - 4 इज 8. अशा टाईपमध्ये. आणि ह्याचं पुन्हा काय करायचंय, मॅग्निट्यूड काढा म्हणलेलं आहे. फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही साईडला मॉड्युलस आहे ना, ते मॉड्युलस फक्त प्लस करण्यासाठी आहे का, नाही दिलेलं. ह्याचं पुन्हा काय करायचं, 1 कसं बनणार हे बघा. हे कसं बनतंय ते एकदा लक्ष द्या. आता रूट ऑफ बघा रे, 2चा स्क्वेअर 4 प्लस 12चा 144 आणि प्लस किती त्याला 64, आणि खालचं रूट निघून जाऊन 116 येतं. मग बस दोघाला ऍड करायचंय, 48 72 172 प्लस 60 72 प्लस 30 किती त्याला 202 आलं, आणि 232. तर हा रूट ऑफ 232 डिवाइड बाय 116 येणार. मग हे कॅन्सल होऊन किती येतं तुमचं, 2 येतं. √2 आन्सर येणार म्हणून. किती येणार इथं, √2. मला सांगा याचा आन्सर किती भेटला आपल्याला, √2 भेटतं. म्हणजे आपल्याकडे या दोन पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स किती येणार आहे, √2 येणार. ठीक आहे, एवढा कॉम्प्लेक्स देणार नाहीत कॅल्क्युलेशन, तरी आपण सॉल्व्ह केलंय मुलांना या ठिकाणी. कारण डिटर्मिनंट्स मध्ये कशी प्रॉपर्टी असते, आपण कुठल्याही एखाद्या रो मधून पण एखादा नंबर कॉमन घेऊ शकतो मुलांना, काय प्रॉब्लेम नाही. पण मॅट्रायसिस मध्ये नसतं. मॅट्रायसिस मध्ये सगळ्यामध्ये जर सेम असेल तरच कॉमन घेतलं जातं, ते पण लक्षात ठेवा. इथून आपण थर्ड रो मधून 1/√116 कॉमन घेतलं, नंतर याला सॉल्व्ह केलं, नंतर याचं मॉड्युलस काढत असताना याचा पण स्क्वेअर केला आणि याच्या कोएफिशियंटचा पण स्क्वेअर केला, ऍड करून डिवाइड केलं. 116 न 232 ला डिवाइड होतं. चल झाला हा पॉइंट. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन कम्प्लीट आहे मुलांना, बरोबर आहे. चला पुढे जाऊ आता. क्वेश्चन बघा रे. आता जेवढे कन्सेप्ट घेतले ना आपण, सेकंड एक्सरसाइज म्हणतो ना आपण, त्या टाईपचे क्वेश्चन बघा. परपेंडिक्युलर, फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम, हे पॉइंट दिलाय आणि ही लाईन दिली, कुठला फॉर्म्युला यूज करणार, हा वाला. काय फॉर्म्युला होता आठवते का बघा, रूट ऑफ अल्फा बार मायनस ए बार ब्रॅकेट स्क्वेअर मायनस अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार डिवाइड बाय मॉड बी बार, ब्रॅकेटचं काय करायचं, स्क्वेअर. हाच फॉर्म्युला यूज करायचा ना. मग इथून मला सांगा अल्फा बार कशापासून भेटणार, याच्यापासून, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला ए बार कशापासून भेटेल, ए बार काढण्यासाठी हे मायनस घ्यायचं, मायनस आय, इथून येणार +3, आणि इथून काय येणार आहे, मायनस के येणार. ऑपोजिट साईन घ्यायचं, ठीक आहे, या टाईप मध्ये. आणि नंतर बी बार कुठून घ्यायचा, 2 3 -1. मग झालं, तुम्हाला ए बार भेटला, बी बार भेटला ना अल्फा बार भेटला. फॉर्म्युला माहिती, कॅल्क्युलेट करू शकता. सर्च केलं त्यांनी, ठीक आहे. समजलं का, ह्यांनी जास्त कॉम्प्लेक्स केलंय. आपली मेथड यूज करा, आन्सर सेम येईल, काही टेन्शन घेऊ नका. एवढंच आन्सर येणार. आपली मेथड कुठली समजताय का, फॉर्म्युला डायरेक्ट यूज करायचा. कुठला फॉर्म्युला, हा वाला. पण अल्फा मायनस ए बार, अल्फा मायनस ए बारचं सबट्रॅक्शन किती येणार, 2 - +3 आला पहिला, -3 +3, -3 किती आला, -6 येतं. 1 मायनस ऑफ मायनस +1 2 आला. या टाईप मध्ये किती येणार याची व्हॅल्यू, सॉरी, हे आय भेटणार, हा जे भेटणार, हा के भेटणार. या टाईप मध्ये A2 - A1 चा स्क्वेअर झाला आहे. म्हणजे तुम्ही मग जर सॉल्व्ह केलं ना आपण, अल्फा मायनस ए करायचा, ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा, पुन्हा अल्फा मायनस ए आणि बी चा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आणि डिवाइड बाय बी बार. तर ह्यानं पण तुम्हाला आन्सर तेच भेटेल. आता ह्यांनी कुठली मेथड दिली ते पण सांगू. त्यांनी मुलांना काय केलं, त्याला पॅरामेट्रिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं. पॅरामेट्रिक आठवते का तुम्हाला, x = आपण 2λ - 1, y =
3 लॅम्बडा प्लस 3 आणि झेड इक्वल टू मायनस लॅम्बडा मायनस 1 असे 3 इक्वेशन काढले मुलांना. ठीक आहे, या टाईपमध्ये. आणि कन्सेप्ट असा आहे, आणि हा खूप महत्वाचा आहे, ह्याला फेरी IMP करा. फुट ऑफ परपेंडिक्युलर काढा म्हणून येतो. फुट ऑफ परपेंडिक्युलर ते पॉईंट दिलाय आपल्याला, किती दिलाय पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघा. त्याला टाइम लागू द्या क्वेश्चनला, पण याच्या फुट ऑफ परपेंडिक्युलरचा 100% क्वेश्चन असतो. 2 - 3 1 हा पॉईंट 2 - 3 आणि 1 दिलाय. इथलचा पॉईंट M आहे आणि ह्या लाईनचं इक्वेशन दिलंय आपल्याला. लाईनचं इक्वेशन काय दिलंय? x + 1 डिवाइड बाय 2 y - 3 डिवाइड बाय 3 आणि z + 1 इक्वल टू z + 1 डिवाइड बाय -1 या टाईपमध्ये आपल्याला व्हॅल्यू सगळ्या दिल्यात मुलांना. क्लिअर इथपर्यंत? इथं काय लिहायचंय? z + 1 डिवाइड बाय -1. तर समजून घ्या, आपल्याला काय काढायचं? m. मग m चे कोऑर्डिनेट्स काढण्यासाठी आपण याच्या इक्वल टू काय घ्यायचं? लॅम्बडा. मग m चे कोऑर्डिनेट्स काय येणार? x इक्वल टू आला आपलं 2 लॅम्बडा -1, y इक्वल टू येतंय 3 लॅम्बडा प्लस 3 आणि z इक्वल टू येतोय मायनस लॅम्बडा -1. जसं आपण इथं m चे कोऑर्डिनेट्स काढून घेतले, त्याला इक्वेशन नंबर 1 दिला. m च्या कोऑर्डिनेटला काय दिलं आपण? इक्वेशन 1. चला, इक्वेशन 1 भेटला. आता पुढे काय करायचं आपल्याला? आता वेक्टरची थोडी हेल्प घ्यायची. जर 2 पॉईंट दिले असतील, आता m चे कोऑर्डिनेट माहित झाले आणि p चे पण कोऑर्डिनेट्स माहित आहेत. मग यांच्यातला डिरेक्शन रेशो काढायचा असेल, यांच्यातलं जर डिरेक्शन रेशो काढायचा असेल ह्या 2 पॉईंट मधला, तर काय करायचं? x2 - x1 y2 - y1 आणि इकडचा z2 - z1 सबट्रॅक्शन करायचं पॉईंटचं. तर मला सांगा बरं, काय करायचं? x2 - x1 द डिरेक्शन रेशो ऑफ द गिवन लाईन. डिरेक्शन रेशो इथं काढून घ्यायला आपण पीएम लाईनचं डिरेक्शन रेशो काढतोय. x2 - x1 मीन्स 2 लॅम्बडा. किती आलं आपलं? 2 लॅम्बडा -1 आणि इथलचा -2 करायचं. तर पहिला किती आपला आला? 2 लॅम्बडा. एकच मिनिट मुलांना. हा बघा, इथं काय केलं पहिलं? येस, इथलचा x2 ची व्हॅल्यू x1 ची व्हॅल्यू सबट्रॅक्शन केलं बघा. 2 लॅम्बडा -1 -2 पुन्हा इथं अजून y ची व्हॅल्यू 3 लॅम्बडा प्लस 3 आणि इकडचं मायनस प्लस 3 बनणार. हा दुसरा आला. तसंच तिसरा काढला. मग इथून तुम्हाला काय भेटणार आहेत? 3 पॉईंट डिरेक्शन रेशो भेटतील आपल्याला. काय भेटतील इथं? डिरेक्शन रेशो भेटतील. बघा रे, काय काय प्रोसेस केली आपण. पीएमचं डिरेक्शन रेशो काढले आपण. किती आले ते? 2 लॅम्बडा -3 3 लॅम्बडा प्लस 6 आणि मायनस लॅम्बडा -2. आणि मला सांगा, ह्या लाईनचे डिरेक्शन रेशो भेटलेत का तुम्हाला? येस. ह्या लाईनचे डिरेक्शन रेशो कुठे आहेत तुमचे? हे खालचे असतात. 2 3 -1. आणि याचे किती आलते आपले? याचे आलते 2 लॅम्बडा -3 पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आलता 3 लॅम्बडा प्लस 6. तिसरा पॉईंट आलता आपला मायनस लॅम्बडा -2. मला सांगा, स्केलर प्रोडक्ट मध्ये जर 2 लाईन परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा A1 A2 प्लस B1 B2 C1 C2 डॉट प्रोडक्ट कसा असतो? 0 असतो ना. तसं काय करायचं? हे पीएमचा डिरेक्शन रेशोचे कोऑर्डिनेट्स आणि त्या लाईनच्या डिरेक्शन रेशोचे कोऑर्डिनेट्स यांचा प्रोडक्ट करून इक्वल टू 0 घ्यायचा. का बरं? हे 2 लाईन परपेंडिक्युलर असतात, त्यांचा डॉट प्रोडक्ट कसा असतो? 0 असतो. इक्वल टू 0 घेतलं, मग ह्याला सॉल्व्ह केलं. लॅम्बडाची व्हॅल्यू किती आली? -1. बस या लॅम्बडाची व्हॅल्यू कुठं पुट करायची आता? एमच्या कोऑर्डिनेट्स मध्ये. इथे 2 लॅम्बडा -1 3 लॅम्बडा प्लस 3 मायनस लॅम्बडा -1 याच्यात पुट केलं तर आपल्याला याचे कोऑर्डिनेट्स किती आले? एमचे -3 0 0 आले खाली. मग बस आता एमचे कोऑर्डिनेट्स किती भेटले? -3 0 0. बघा, -3 0 0 हे कोऑर्डिनेट्स आपल्याला त्या ठिकाणी भेटलेले आहेत मुलांना. कुणाचे? एमचे कोऑर्डिनेट्स. मग आता मला सांगा, पॉईंट पी चे कोऑर्डिनेट 2 -3 1 आहे आणि -3 0 0 याच्यातलं डिस्टन्स काढलं म्हणजे काय भेटणार? पीएमचं डिस्टन्स भेटणार ना.
पाहिजे दोन्हीतलं डिस्टन्स काढलंय तर आपल्याला किती आलं रूट ऑफ 35 आन्सर येणार आहे. तर हे जास्त कॉम्प्लेक्स आहे मुलांना, तो फॉर्म्युला सोपा आहे आपला, तो पण अप्लाय करा, किंवा हे वापरायचं असेल तर हे पण एवढं डिफिकल्ट नाहीये, हे पण सोपंच आहे. प्रोसेस फक्त सांगतो मी काय करायची. फुट ऑफ परपेंडिक्युलर 100% क्वेश्चन असतो. अजून सांगतोय प्रोसेस काय करायची. त्या लाईनचं इक्वेशन दिलं असतं आपल्याला, इथला पॉईंट पण दिला असतो. राईट, सगळ्यात आधी काय करायचं, यमचे कोऑर्डिनेट्स काढून घ्यायचे. यमचे कोऑर्डिनेट कसे काढायचे, त्या लाईनचं जे पण इक्वेशन दिलंय त्याला इक्वल टू लॅम्बडा घ्यायचा, तिथून एक्स वाय झेड भेटेल. म्हणजे यमचे कोऑर्डिनेट आपल्याला इथं भेटतील लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये, एक्स वाय आणि झेड. लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये यमचे कोऑर्डिनेट्स भेटले. पीचे पण कोऑर्डिनेट्स आपल्याला त्या ठिकाणी माहिती असतात मुलांना, पीचे पण कोऑर्डिनेट त्या ठिकाणी माहिती असतात. मग आता काय करायचं, पी आणि एम याच्यातला डिरेक्शन रेशो काढायचे, डिरेक्शन रेशो काढायचे पीएमचे. आणि इथं जे इक्वेशन दिलं असतं ना त्याच्या खाली जो ए बी आणि सी असतो, ते ह्या लाईनचे काय असतो डिरेक्शन रेशो. या दोन लाईन कशात परपेंडिक्युलर आहेत, का बरं, त्यांनी परपेंडिक्युलर डिस्टन्स काढा म्हणते त्या पॉईंट पासून. मग ह्या टू लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल टू 0 करायचं. इथलं DRS आणि इथला DRS, ह्याचं A1 B1 C1 A2 B2 C2 दोन्हीचा प्रोडक्ट करून इक्वल टू 0 करायचं. लॅम्बडाची काहीतरी व्हॅल्यू भेटेल, लॅम्बडा समजा 1 भेटला, मग तो लॅम्बडा काय करायचा, इथं जी एक्स ची व्हॅल्यू आलती ना तुमची 2 लॅम्बडा प्लस 1 वगैरे, याच्यात पुट करून एक्स काढायचं, वाय काढायचं, झेड करायचं. मग तेच भेटतं आपल्याला फुट ऑफ द कोऑर्डिनेट. ठीक आहे, कोऑर्डिनेट्स ऑफ फुट भेटले तुम्हाला. कधी कधी क्वेश्चन यम काढण्यासाठी पण असतो, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ फुट. तर त्यावेळेस तुम्हाला फक्त यम काढायचं असतो, बट आपल्याला काय विचारलंय, परपेंडिक्युलर डिस्टन्स विचारलंय. मग आपण डिस्टन्स बिटवीन पीएम फॉर्म्युला अप्लाय करणार. रूट मधला होता ना आपला x2 मायनस x1 प्लस y2 मायनस y1 चा स्क्वेअर प्लस z2 मायनस z1 चा स्क्वेअर, तो फॉर्म्युला इथं अप्लाय करायचा, पीएमचं डिस्टन्स निघून जाईल. समजलं का. किती क्वेश्चन बनतात ह्याच्यावरचे, 2 तर 100% बनतात. पहिला कुठला, पहिला आहे यमचे कोऑर्डिनेट्स काढणे, फुट ऑफ परपेंडिक्युलर. काय म्हटलं जातं, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर. इथलं यमचे काढायचे, ह्या लाईनचं इक्वेशन हा पॉईंट दिला असतो. दुसरा क्वेश्चन बनतंय डिस्टन्स, डिस्टन्स ऑफ पीएम, परपेंडिक्युलर डिस्टन्स, पॉईंट पासून लाईनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं असतं मला. चला क्लिअर आहे, पुढे जाऊ. होता क्वेश्चन नंबर 2 बघा. ब्रेक घ्यायचा का रे, 5 मिनिटं, 5 मिनिट ब्रेक घ्या मुलांना, या एक 5 मिनिट थोडं पाणी बिनी पिऊन फ्रेश होणे. द्या लक्ष द्या मुलांना. तर आपल्याला फाइंड द शॉर्टेड डिस्टन्स बिटवीन द लाईन काढायचंय. टू लाईनच्या मधलं शॉर्टेड डिस्टन्स आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. तर मुलांना फॉर्म्युला कुठला मॅच करणार आहे, क्यू लाईन वाला. काय प्रोसेस करायची बघा, याच्यामध्ये आपल्याला A2 मायनस A1 आहे. A2 म्हणजे हा A2 आला, हा A1 आला. क्लिअर आहे. इथं के चा कोएफिशियंट 0 आहे. ठीक आहे, A1 मध्ये. त्याच्यानंतर हा B2 आहे, B1 आहे. A2 मायनस A1 करायचा, B1 क्रॉस B2 करायचा. राईट. त्याच्यानंतर आता खाली त्याचंच मॉड्युलस घ्यायचं आणि बस पुट करायचं खाली. इथे एक एक फाइंड आउट केलं त्यांनी. A2 मायनस A1 भेटलंय, B1 क्रॉस B2 काढला, याला सॉल्व्ह केल्यानंतर हा वेक्टर भेटला आपल्याला. पुढे आपल्याला दोन्हीचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा. डॉट प्रोडक्ट माहिती आहे, डायरेक्ट आय चे कोएफिशियंट, जे चे कोएफिशियंट आणि के चे कोएफिशियंट त्या ठिकाणी घ्यावं लागतात मुलांना. डॉट प्रोडक्ट केला, आन्सर किती आला, -2. नंतर आपल्याला जो B1 क्रॉस B2 भेटला होता, याचा आपल्याला मॉड्युलस घ्यायचं. याची व्हॅल्यू 4 + 4 12 भेटेल, त्याला 2√3 येते व्हॅल्यू. मग बस सगळ्या व्हॅल्यू आपल्याला त्या पुट करायच्यात पुढे. सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आन्सर किती येईल तुमचं, मग D इक्वल टू, बरं D इक्वल टू येतं मुलांना -2 डिवाइड बाय 2√3. राईट, -2 बघा ना आपला फॉर्म्युला, -2 डिवाइड बाय 2√3. वर काय घेतलं, डॉट प्रोडक्ट, खाली घेतला मॉड्युलस. बस त्याला मॉड असल्यामुळं 2 2 कॅन्सल झाला, 1/√3 आन्सर आला. 1/√3 इज द सोल्युशन.
या टाईपमध्ये आपल्याला त्याचा आन्सर भेटलाय मुलांना. क्लिअर आहे? चल पुढचं बघा आता. आता इथं काय दिलंय मुलांनो, कार्टेशियन फॉर्म दिलाय आणि याच्यामध्ये सांगितलंय शॉर्टेज डिस्टन्स. शॉर्टेज डिस्टन्स काढायचं आपल्याला, राईट. शॉर्टेज डिस्टन्स काढायचं फॉर्म्युला लक्ष द्या आता. वर तर आपण 0 साठी काढलं होतं, 2 लाईन इंटरसेक्ट करतात कधी, हा फॉर्म्युला तर माहित आहे आपल्याला, ठीक आहे. आणि खाली काय घ्यायचं मग, खालचं थोडं लक्षात ठेवा बरं का. बघा काय प्रोसेस करायची आपल्याला. B1C2 याचा प्रोडक्ट मायनस B2C1 याचा प्रोडक्ट केला, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दुसऱ्यासाठी काय करायचं, सेकंड साठी बघा. आता सेकंड लक्षात कसं ठेवायचं, हा सेकंड लक्षात ठेवायचं C1 किंवा A2C1 इकडचा. आणि म्हणजे काय करा माहितीये का, सगळ्यात सोपं सांगतो. आपण हा घेतलाय ना, पहिला पॉईंट म्हणजे हा घ्यायचा, हे नंबर हे सोडून द्यायचे, 4 डिटर्मिनंट्स काढायचा. समजा दुसऱ्या वेळेस काय करतोय आपण, सेकंड पॉईंट घेतोय. सेकंड पॉईंट घेत असताना कुठला घेणार, सेकंड पॉईंट हा घेत असताना C1A2 चा प्रोडक्ट मायनस C2A1 चा प्रोडक्ट, ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा. क्लिअर आहे? त्याच्यानंतर बघा तिसरा पॉईंट घेत असताना काय प्रोसेस करायची. थर्ड घेत असताना आपल्याला डायरेक्टली हा थर्ड सिलेक्ट करताय ना, हे सोडून द्यायचं, या 4 डिटर्मिनंट्स घ्यायचं. A1 B2 मायनस A2 B1 झालं, ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर हे शॉर्टेज डिस्टन्सचा फॉर्म्युला झाला. आता मुलांनो फॉर्म्युला तर झालाय, पण आपल्याला गरज कशाची, A1 B1 C1 A2 B2 C2 आणि X2 मायनस X1. आता कोण कुठे भेटते सांगतो मी. एकच मिनिट मुलांनो, 1 मिनिट. बघा रे, आता इथून आपल्याला X1 Y1 आणि Z1 काढतो. मला सांगा ह्याचं साईन ऑपोजिट घ्यायचं बरं का. मध्ये जर प्लस असेल तर -1 घ्यायचा. काय घ्यायचा, -1. Y साठी पण बघा -1, Z+1 आहे तो पण -1 झाला. पुन्हा आता X2 Y2 आणि Z2 याच्यामध्ये पण काय करायचं, 3 5 7. त्याच्यानंतर आता A1 B1 C1 हे काढायचं आपल्याला. याची व्हॅल्यू पण किती येते, 7 -6 1 A2 B2 C2 याची व्हॅल्यू येते 1 -2 1. सगळ्या व्हॅल्यू भेटल्या, बस फॉर्म्युल्यात पुट करायचंय. वर आधी डिटर्मिनंट सॉल्व्ह केला त्यांनी बघा, मायनस किती आला आपला डिटर्मिनंट, -116. आणि खाली हा सॉल्व्ह केला आपण, डिनॉमिनेटर तो 116. मायनस मायनस कॅन्सल होतो, रूट ऑफ किती येणार 116. आणि हा रूट वर शिफ्ट होत असतो. झाला आन्सर. सोपं आहे मुलांना एकदम. याच्यामध्ये बघा, कॉम्प्युटिंग द शॉर्टेज डिस्टन्स डिटरमाइंड वेदर फॉलोइंग लाईन्स इंटरसेक्ट इच अदर. शॉर्टेज डिस्टन्स काढायचं आणि इंटरसेक्ट होतात का ते पण चेक करायचं. इंटरसेक्ट कधी होणार, जर डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 येईल. तर पहिला आपण शॉर्टेज डिस्टन्स साठी बघू मुलांनो. हे दोन वेगळे क्वेश्चन आहेत. हा तुमचा फर्स्ट क्वेश्चन आहे, हा इकडे सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन साठी हा फर्स्ट इक्वेशन आहे, हे सेकंड इक्वेशन आहे. तर पहिला क्वेश्चन कुठल्या फॉर्म मध्ये, वेक्टर फॉर्म मध्ये. दुसरा क्वेश्चन कुठल्या फॉर्म मध्ये, दुसरा क्वेश्चन आहे कार्टेशियन फॉर्म मध्ये. क्लिअर आहे, दोनच फॉर्म आहेत ना आपल्याला, वेक्टर आणि कार्टेशियन. तर बघा मुलांना लक्ष द्या आता काय काय करणार बघा. इथून आपल्याला X1 Y1 Z1 भेटला, ठीक आहे. या ठिकाणी मी काय करतो, A1 घेतो. A1 चे कोऑर्डिनेट्स किती आलेत, 1 -1 0. A2 घेतो, 2 -1 0. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे काय करायचं आपल्याला, या ठिकाणी B1 ची व्हॅल्यू, B1 ची आहे दॅट इज 2i
प्लस 0j प्लस k. B2 ची व्हॅल्यू आहे I प्लस j मायनस k या टाईपमध्ये. या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला भेटतात मुलांना. मग आता काय करायचं आपल्याला, कॅल्क्युलेट करायचं. A2 मायनस A1 करायचा. तो किती होतो, A2 मायनस A1, 2 मायनस 1, I आला -1 मायनस मायनस प्लस 1, 0j आणि हे तर तिसरं 0k. हे दोघात सबट्रॅक्शन आलं. पुन्हा B1 क्रॉस B2 कसं काढणार, याला डिटरमिनंट घ्यावं लागेल. इथं I J K, राईट. बघ खाली सोल्युशन आहे, पटपट होऊन जाईल. हे भेटलं आपल्याला, फक्त I आलं. हे डिटरमिनंट्स काढला, हा भेटला आपल्याला. नंतर दोघांचा डॉट प्रोडक्ट घेतला, -1 आला. मला सांगा डॉट प्रोडक्ट 0 आहे का आपला, नाही, -1 आहे. दॅट मीन्स लाईन इंटरसेक्ट करणार आहेत का, नाही. शॉर्टेड डिस्टन्स 0 कधी असतं, किंवा लाईन इंटरसेक्ट कधी होतात, जर डिस्टन्स 0 आलं असतं. त्याच्यानंतर याचं मॉड्युलस काढलं आपण. मॉड्युलस काढलं की त्याला √40. मग दोन लाईन मधल्या डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 डिवाइड बाय मॉड ऑफ B1 क्रॉस B2 असतं. मग हे मॉडवाली व्हॅल्यू पुट केली, विच इज नॉट 0, दॅट मीन्स लाईन डज नॉट इंटरसेक्ट. शॉर्टेड डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. बघा आता हे कार्टेशियन फॉर्म, A1 B1 C1 A2 B2 C2 X1 Y1 Z1 X2 Y2 Z2 काढायचं, पुट करायचं सगळ्यामध्ये. सगळ्यात पुट केल्यानंतर आन्सर किती आलं आपलं बघा. वरचा डिटरमिनंट 282 आला, आणि हा जो आहे आपला, याची व्हॅल्यू 3830 आली. बस दोघाला डिवाइड करा, विच इज ऑल्सो नॉट 0, दॅट मीन्स लाईन डज नॉट इंटरसेक्ट. सो आता आपल्याला प्लेनचं घ्यायचंय मुलांना, प्लेन. ठीक आहे, प्लेन साठी 1 मिनिट रीड करा रे थोडं. बघा रे, प्लेन मध्ये पण काय काय बघायचं आपल्याला. इक्वेशन ऑफ प्लेन घ्यायचंय. चला प्लेन मध्ये बघा आता. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू द व्हेक्टर्स. म्हणजे या टाईपचा एक प्लेन आहे. ठीक आहे, हा प्लेन या पॉइंट मधून पास करत आहे, ज्याला आपण ए नाव दिलंय. त्याचं पोझिशन वेक्टर A' आहे. आणि दुसरा एक काय इथं परपेंडिक्युलर आहे त्याला, त्याचा पोझिशन वेक्टर N' आहे. तर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट, पॉइंट दिलं असतं आणि परपेंडिक्युलर वेक्टर दिलं असतं. त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. R बार डॉट N' इक्वल टू A बार डॉट N'. तर R बार डॉट N' इथं लक्ष द्या. याच्यामध्ये N' काय असतो मुलांना, तुमचं परपेंडिक्युलर वेक्टर असतं, आणि A बार काय आहे, पोझिशन वेक्टर. एवढाच फॉर्म्युला. R बार डॉट N' इक्वल टू A बार डॉट N'. यालाच पुढे अजून थोडं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये पण लिहू शकता तुम्ही. R बार डॉट N' इक्वल टू A बार डॉट N' इज कॉल्ड वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन अ स्केलर प्रोडक्ट फॉर्म. याला वेक्टर इक्वेशन म्हणायचं, स्केलर फॉर्म. ठीक आहे, जसं तिकडे पण होतं ना, R बार इक्वल टू A बार प्लस लॅम्बडा B बार, वेक्टर इक्वेशन. कार्टेशियन X मायनस X1 वाला, तसं हे वेक्टर इक्वेशन आहे स्केलर फॉर्म मध्ये. पुढे जाऊ आपण आता. आता A बार डॉट N' काय असतो, तुमचा एखादा कॉन्स्टंटच नंबर येणार. R बार डॉट N' इक्वल टू D दिलंय. D म्हणजे कोण आहे, A बार डॉट N'. असं करायचं नाही बरं का. R बार डॉट N' इक्वल टू A बार डॉट N' कॅन्सल करतो, मग R बार इक्वल टू A बार माझं इक्वेशन बनतं. असं नाही मुलांना. ठीक आहे, आता बघा कार्टेशियन फॉर्म, याचाच कुठला फॉर्म घ्यायचा आहे, कार्टेशियन फॉर्म. वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन
वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन मध्ये आर बार इक्वल टू काय आपला फॉर्म्युला रे? आपला फॉर्म्युला आहे आर बार डॉट एन बार इक्वल टू ए बार डॉट एन बार. अशा टाईपचा आपला फॉर्म्युला आहे वेक्टर इक्वेशन. आता त्याचं कार्टेशियन इक्वेशन बघा. ए घ्यायचा बाहेर एक्स मायनस एक्स वन प्लस बी वाय मायनस वाय वन प्लस सी झेड मायनस झेड वन इक्वल टू 0 येते व्हॅल्यू. दिस इज द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द plane. The equation of the plane passing through the point and direction ratios whose normals are a, b, c is, ठीक आहे, a in bracket x minus x1, y minus y1 आणि z minus z1 करायचं, a, b, c बाहेर घ्यायचं. याला असं पण लिहू शकतात ax plus by plus cz plus d equal to 0. चला पुढचं बघा आता. वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट ए आणि पॅरलल टू बी बार अँड सी बार. पहिलं दोन फॉर्म्युले घेतलेत, हे कधी यूज करायचं? एकच पॉइंट आणि एक परपेंडिक्युलर लाईन आहे. आता दुसरा काय करायचं आहे? दुसरा कार्टेशियन कसा होता? ए इन ब्रॅकेट एक्स मायनस एक्स वन, बी इन ब्रॅकेट वाय मायनस वाय वन आणि या ठिकाणी सी इन ब्रॅकेट झेड मायनस झेड वन इक्वल टू 0. बा याच्यामध्ये मुलांना लक्ष द्या, इकडे काय प्रोसेस करायची आपल्याला बघा रे. या ठिकाणी काय प्रोसेस करायची? याच्यामध्ये एक पॉइंट दिला जातो जो की असतो x1 y1 z1 आणि जो परपेंडिक्युलर वेक्टर पण दिला जाईल जो की असतो a1i प्लस किंवा ai प्लस bj प्लस ck. मग इथून abc घ्यायचं, इथून x1 y1 z1 आणि त्याचा हा कार्टेशियन फॉर्म तुम्ही लिहू शकतात. आता दुसरा कन्सेप्ट कसा? एक पॉइंट आहे आणि टू लाईनला पॅरलल आहे, याला पण पॅरलल आहे, याला पण. इक्वेशन ऑफ द प्लेन passing through the point a in bracket a bar आणि parallel to b bar and c bar. b bar c bar ला कसा आहे तो पॅरलल आहे मुलांना. मग आपल्याला काय करायचंय? त्याचं इक्वेशन या ठिकाणी फाइंड आउट करायचंय. मग काय करणार आपण? या ठिकाणी बघा, आर बार मायनस ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. तर हे दोन कसे आहेत? या दोन लाईनला कसा आहे तो पॅरलल आहे, म्हणजे ह्यांचा काय घ्यायचा? क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा. कोण कुणाला पॅरलल आहे? हा जो तुमचा एपी आहे, एपी कोणाला पॅरलल आहे? बी ला पण आहे आणि सी ला पण आहे, राईट आहे. कन्सिडर करा एक टेबल आहे या टाईपचा, या टेबलचा टॉप भाग आहे. या टेबलवर काय केलं मी? मध्ये एक स्टिक ठेवली आणि इकडे दोन स्टिक्स ठेवल्या, पॅरललच झालं ना. लक्षात आलं का? ही लाईन याला पण पॅरलल आहे, याला पण पॅरलल आहे. इक्वेशन वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट अँड पॅरलल टू बी बार अँड सी बार. मग आपण काय करायचं? हा जो बी बार हा जो सी बार आहे यांचा क्रॉस प्रोडक्ट करून घ्यायचा, राईट. बी बार क्रॉस कांचा ह्या दोघांचा हा रिझल्टन आहे. हा जो परपेंडिक्युलर असतो ना तो त्याचा रिझल्टन येतो, ठीक आहे. तर बी बार क्रॉस सी बार काढून घ्यायचं आणि नंतर इकडे आर मायनस ए बार. आर ची व्हॅल्यू तर आपल्याला माहित नाही मुलांना. आर ची व्हॅल्यू माहित आहे का? आर घ्यायचा असेल तर तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म घ्यावा लागतो, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड वगैरे या टाईप मध्ये. तर आपल्याला ए कुठून भेटणार? मग ए कुठून भेटणार आहे? पॉइंट पासून. आणि बी वन सी वन पासून काय करायचं? क्रॉस प्रोडक्ट. तर फॉर्म्युला कसा लक्षात राहील आपल्या? आपण जेवढं गरजेचं तेवढंच घेतोय मुलांना. याच्यातलं लक्षात आलंय का? आर बार मायनस काय करायचं? ए बार आणि इकडे बी बार क्रॉस सी बार इक्वल टू 0. क्लिअर आहे? चला पुढचं बघा आता. याचं डेरिवेशन वगैरे दिलंय, त्याची काही गरज नाही आपल्याला. आर बार मायनस ए बार बी बार क्रॉस सी बार डॉट प्रोडक्ट आहे दोनच्या मध्ये. पुढचं बघू आता. बघा किती फॉर्म्युले झाले आतापर्यंत? 3 फॉर्म्युले झाले आपले. याचा फॅक्टर फॉर्म दिलाय का त्यांनी? याचा फॅक्टर फॉर्म दिलाय का? नाही दिलेला. चल बघा आता. पहिला झाला आर बार डॉट एन बार इक्वल टू ए बार डॉट एन बार. कधी? एक पॉइंट आणि परपेंडिक्युलर वेक्टर दिला असेल तर प्लेन मध्ये. त्याचाच कार्टेशियन कसा आलता? ए इन ब्रॅकेट एक्स मायनस एक्स वन प्लस बी इन ब्रॅकेट वाय मायनस वाय वन आणि प्लस सी इन ब्रॅकेट
झेड मायनस झेड वन इक्वल टू 0. राईट. दुसरं काय घेतलं होतं, एक पॉइंट होता, पॉइंट ए इन ब्रॅकेट ए बार आणि पॅरलल वेक्टर बी बार आणि काय होता सी बार. त्याचा फॉर्म्युला कसा घ्यायचा होता, आर बार मायनस ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इक्वल टू 0. राईट. या टाईप मध्येच आहे ते. येस मुलांना, बरोबर आहे. ए बार आर बार मायनस ए बार बी बार क्रॉस सी बार इक्वल टू 0. चला पुढचा कुठला आहे आपला आता, हा वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट. आता पॅरलल दिलं नाही बरं का काही, 3 नॉन कोलिनियर पॉइंट दिलेत. त्याचा फॉर्म्युला, हे पहिला पॉइंट आहे, दुसरा पॉइंट आहे, तिसरा पॉइंट आहे. हे पहिलं घ्यायचं आर मायनस ए घ्यायचा, पुन्हा बी मायनस ए सी मायनस ए. बस सगळीकडे काय करायचं आपल्याला, ए घ्यायचं मायनस मध्ये. ठीक आहे. याची व्हॅल्यू काय 0. मग आता काय प्रोसेस करायची, आर मायनस ए बी मायनस ए सी मायनस ए. आता या केसमध्ये मुलांना बी मायनस ए सी मायनस ए काय करणार तुम्ही, पहिलं हे कॅल्क्युलेट करायचं. बी मायनस ए सोपं आहे ना, बी मधून ए पॉइंट कॅल्क्युलेट, x2 मायनस x1 x3 y2 मायनस y1 z2 मायनस z1. पुन्हा सी मायनस ए x3 मायनस x1 y3 मायनस y1 z3 मायनस z1. हे भेटला. दोघांचं पुन्हा डिटर्मिनंट्स काढून हा काढायचा. हे भेटलं की आर मायनस घ्यायचं आपल्याला, आर मायनस ए आणि नंतर काय करायचं, दोन्हीचा डॉट प्रोडक्ट घ्यायचं मुलांना. आर मायनस ए बी मायनस ए सी मायनस ए कधी 3 नॉन कोलिनियर पॉइंट दिले असतील तर. चला पुढे जाऊ आता. पुढचा आहे बघा आता नेक्स्ट. याच्यातला जातात 3 पॉइंट नॉन कोलिनियर असतील, बाय द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द प्लेन कार्टेशियन फॉर्म ऑफ द अबव इक्वेशन. या इक्वेशनचं कार्टेशियन फॉर्म घ्यायचं आहे. याचा कार्टेशियन फॉर्म काय, तो एक्स मायनस एक्स वन वाय मायनस वाय वन झेड मायनस झेड वन, पुन्हा x2 मायनस करायचं y2 z2, पुन्हा x3 मायनस, सगळीकडे x1 आहे. एकदा x2 x3 y2 y3 मधून सबट्रॅक्ट करायचं आपल्याला, इक्वल टू काय घ्यायचं 0. हा कार्टेशियन इक्वेशन झालं. 3 नॉन कोलिनियर पॉइंट असतील, ठीक आहे, प्लेनवर 3 नॉन कोलिनियर पॉइंट असतील आणि आपल्याला त्याचं इक्वेशन काढायचं असेल तर आपलं आर बार मायनस ए बार ब्रॅकेट्स मध्ये काय करायचं, बी बार मायनस ए बार क्रॉस सी बार मायनस ए बार. हे कधी यूज करायचं, 3 नॉन कोलिनियर पॉइंट ऑन द प्लेन, त्याच्यातून पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन झालं. आणि याचं जर आपल्याला कार्टेशियन काढायचं असेल तर हे घ्यायचं डिटर्मिनंट्स वाला. पुढे द नॉर्मल इक्वेशन ऑफ द नॉर्मल फॉर्म ऑफ द इक्वेशन ऑफ नॉर्मल एवढंच आहे, आर बार डॉट एन कॅप इक्वल टू पी. तर हा पॉइंट पी असतो. एन कॅप काय झाला, हा जो तुमचा एन बारचा पोझिशन वेक्टर झाला. एन कॅप कसा काढायचा असतो तो, एन कॅप इक्वल टू एन बार डिवाइड बाय मॉड ऑफ एन, या टाइप मध्ये. मग बस आर बार डॉट एन कॅप इक्वल टू पी घ्यायची व्हॅल्यू. चला पुढे, इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ 2 प्लेन. समजा हे एक प्लेन आहे आपलं, दुसरा आता असं एक काढू, आता असं एक प्लेन काढू. सॉरी, असं एक प्लेन काढतो ना. कन्सिडर करा आता हे असं एक प्लेन आहे दुसरं, आणि ह्याच्यामधून जाणार आहे तिसरा एक प्लेन आहे. या दोन्हीच्या मधून जाणार असा एक तिसरा प्लेन आहे. तर ह्या प्लेनचं आपल्याला इक्वेशन काढायचं. त्याच्यामध्ये कुठला आहे, हा वाला, हा जो थर्ड प्लेन आहे ना, याचं आपल्याला इक्वेशन काढायचंय. पहिला कुठला आहे तुमचा, पहिला हा वाला, फर्स्ट हा वाला आहे. दुसरा कुठला आहे, दुसरा इकडचा आहे मुलांना, हा वाला, हा सेकंड आहे. ठीक आहे. तर आपल्याला मधल्या प्लेनचं इक्वेशन काढायचंय. ते काढण्यासाठी लक्षात ठेवा काय प्रोसेस करायची आपल्याला. त्याचं इक्वेशन असतं आर बार, त्याचं इक्वेशन आहे आर बार डॉट
आर बार डॉट n1 प्लस n2 प्लस लॅम्बडा d1 प्लस d2. का बरं? पहिल्या प्लेनचं इक्वेशन काय? आर बार डॉट n1 इंटू d1. दुसऱ्या प्लेनचं इक्वेशन आर बार डॉट n2 इंटू d2. मग काय करायचं? आर बार बाहेर घ्यायचा, n1 n2 चे ऍडिशन, इथं लॅम्बडा टाइम्स ऑफ d1 प्लस d2 चे ऍडिशन. हे काय आहे मुलांनो? इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू दी टू इंटरसेक्टिंग प्लेन. चला पुढे जाऊ आपण आता. इथं दिलं आता कार्टेशियन फॉर्म बघा. इफ द प्लेन a1x plus b1y plus c1z plus d1 equal to 0 and a2x plus b2y plus c2z plus d2 equal to 0 intersect each other, then for every real value of lambda, the equation पहिला पार्ट लिहिला सगळा प्लस लॅम्बडा टाइम्स ऑफ दूसरा पार्ट इक्वल टू 0 रिप्रेझेंट ए प्लेन पासिंग थ्रू द लाइन ऑफ देयर इंटरसेक्शन. रिप्रेझेंट ए प्लेन पासिंग थ्रू द लाइन ऑफ देयर इंटरसेक्शन. जर या फॉर्म मध्ये इक्वेशन दिले असेल तर हे कॉम्बिनेशन घ्यायचं, फक्त ऍड करायचं आपल्याला. पहिलं इक्वेशन प्लस लॅम्बडा टाइम्स ऑफ दुसरं इक्वेशन. आणि वरच्या केसमध्ये काय करायचंय? आर बार डॉट n1 प्लस n2 चे ऍडिशन इक्वल टू लॅम्बडा टाइम्स ऑफ काय? d1 प्लस d2 चे ऍडिशन. झालं, एवढंच आहे म्हणून. समजतंय काय? त्याचे काही क्वेश्चन आहेत बघू आता. बघा रे क्वेश्चन ह्याच्यामध्ये. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन विच इज ॲट 42 unit distance from the origin, which is normal to the vector 2i plus j minus 2k. म्हणजे काय काय दिले ते आपण थोडं डिस्कस करू बघ. आता वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन, पहिला फॉर्म्युला बघू आपण वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेनचा. आता कंडिशन काय दिली तिथे? पासिंग थ्रू द पॉइंट दिलंय, पॅरलल दिलंय, त्याच्याप्रमाणे आपल्याला फॉर्म्युला घ्यावा लागेल. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन विच इज पासिंग थ्रू which is 42 युनिट डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन पासून 42 युनिट आहे. म्हणजे डायग्रामचं काढले आपल्याला एवढं समजलं की हा जो प्लेन आहे, या टाईपचा जो प्लेन आहे आपला, ठीक आहे, त्याचं डिस्टन्स किती? 42 आहे फ्रॉम द ओरिजिन. आणि त्याची नॉर्मल इक्वेशन दिलंय 2i प्लस जे मायनस 2k. तर आपला फॉर्म्युला असतो बघा, आर बार डॉट एन कॅप इक्वल टू पी. राईट, हे आठवत नसेल तर बघा, आर बार डॉट एन कॅप इक्वल टू पी. तर आपल्याला पी डिस्टन्स दिलेलं आहे किती? ते 42. त्याच्यानंतर आता एन कॅप कसं काढणार? एन बार डिवाइड बाय मॉड ऑफ एन बार. एन बार किती आपला? 2i प्लस जे मायनस 2k. आणि मॉड किती येते त्याच? 2 चा स्क्वेअर 4 प्लस 4 8 प्लस 1 9. 9चं रूट किती आलं? 3 आलं. म्हणजे आपल्याला एन कॅप किती भेटतंय? 2/3i प्लस 1/3j मायनस 2/3k या टाईपमध्ये. तर ही व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी भेटते मुलांना. तर बस इथं आपल्याला भेटला. नंतर काय करायचंय? त्याच्यात पुट करायचं. आर बार ॲज इट इज ठेवायचा, डॉट याची व्हॅल्यू किती आली ती आपली? दॅट इज 2i प्लस जे मायनस 2k डिवाइड बाय 3 इक्वल टू 42. 3 न 42 ला मल्टिप्लाय करायचं, आन्सर भेटून जाणार 126 येतं बघा. ते भेटलं आपलं वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन. पुढचं बघा आता, परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचंय ऑफ द ओरिजिन फ्रॉम द प्लेन. तर प्लेनचा फॉर्म कुठला? एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी, हे वाला फॉर्म. राईट, इथून ए बी सी डी काढायचं. आणि आपल्याला काय विचारलंय या ठिकाणी? परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द ओरिजिन. फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द ओरिजिन. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय काय भेटतंय बघा.
फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम द प्लेन. फॉर्म्युला मला वाटतं LX प्लस MY प्लस NZ इक्वल टू 0 या टाईपमध्ये. इथून LMN काढायचं. तर त्यासाठी काय केलं त्यांनी, ABC घेतलाय. त्याच्यानंतर काय केलं आपण, L काढण्यासाठी कालचा फॉर्म्युला L इक्वल टू काय असतो, डिरेक्शन रेशो दिले असतील आणि डिरेक्शन कोसाइन काढायचं असेल तर L इक्वल टू A डिवाइड बाय रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर असते व्हॅल्यू. तसंच N काढलं त्यांनी. M ला B डिवाइड बाय रूट आणि N ला C डिवाइड बाय रूट. आणि आय थिंक ह्या इक्वेशन मध्ये पुढे पुट करून आपल्याला व्हॅल्यू काढायची. तर हा क्वेश्चन बघू अजून, आधी पुढचे घेऊ ज्याचं पटपटा होऊन जाईल. पुढचं बघा, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन सॉरी इफ द प्लेन passes through the point and parallel to the vectors. बघा आता ते होतं ना कन्सेप्ट, हा वाला B1 C1 पॉइंट ए बार मधून पास करतोय, पॉइंट ए मधून पास करतोय आणि BC ला कसा आहे तो पॅरलल आहे. मग काय फॉर्म्युला असतो आपला, आधी B1 B बार क्रॉस C बार काढून घ्यायचं असतं आपल्याला, ठीक आहे. आणि त्याचं डॉट प्रोडक्ट कुणाबरोबर घ्यायचं असतो, ए बरोबर. हे फॉर्म्युला कसं बनणार आपलं बघा, या टाईपचं, R बार डॉट N बार इक्वल टू A बार डॉट B बार क्रॉस C बार. हा आपला फॉर्म्युला आहे. तर या ठिकाणी R बार ॲज इट इज, हा तुमचा N बार जो की क्वेश्चन मध्ये दिला आपल्याला, N बारची व्हॅल्यू, ठीक आहे. आणि नंतर काय करायचं मग आपल्याला, B क्रॉस C काढला, हा B आणि हा काय C आहे. हा B आणि C चा क्रॉस प्रोडक्ट किती आला, -4 आहे, -J आणि 5K, राईट, या टाईप मध्ये. याच्यापासून आपल्याला काय बनवायचंय, A बार घ्यायचंय. समजलं प्रोसेस. B बार क्रॉस C बार काढा आधी. आता बघा थोडं हायलाइट करतो. बघा रे, याच्यामध्ये पहिलं क्वेश्चन समजलं ना, पॉइंट आहे आणि दोन पॅरलल व्हेक्टर्स आहेत. तर पॅरलल व्हेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट करा, त्याचा A बार बरोबर डॉट प्रोडक्ट, A बार इथून पॉइंट A पासून घ्यायचा आणि इकडे बाकी N बार मध्ये काय असतो तुमचा, पॉइंट A वाला घ्यायचा, A वाला -275. सॉरी, N बार मध्ये काय केलं बघा यांनी, तो जो डॉट प्रोडक्ट आहे त्यालाच N बार नाव दिलंय. हे मग इथं N बार मध्ये तोच घ्यायचा, हा वाला -4i, म्हणजे काय बनणार आपला, R बार डॉट -4i -J प्लस 5K.